मी नाही करू शकत फार वेळा सर मी जे आहे ते आहे. मी तुमच्याशी मैत्री करेन, मी खूप वर्ष तुमच्यासोबत मैत्री करेन, पण मी कधीच तुम्हाला म्हणणार नाही की मला काम द्या म्हणून. तुम्ही बघा तुम्हाला माझ्यात काय दिसतं ते. कामं गेलेली आहेत असं काही नाही, आणि चांगली कामं 10 गेली असेल तर एक चांगलं आलेलं आहे. त्याच्यामुळे मी त्या एका कामावर समाधानी आहे. काही तर मला माझ्यासोबत बसणारे बेंचवर माझ्या घरी जेवणारे, म्हणजे आम्ही मित्र आपले सगळे एकाच घरी जाऊन जेवतो पण असे, तर त्याने बघून तोंड फिरवलं. तर म्हटलं यार एवढं तर आपण हलकं नाही की कोणी आपल्याकडे बघून तोंड फिरवलं पाहिजे. घाबरते आई म्हणते की आपण हे सगळं काय बघितलेलं नाही ना, अचानक तो आता असा एवढा झाला आहे, मोठा झाला आहे. ते घाबरते, तुला कोणी काय केलं तर, तुला कोणी काय बोललं तर. तिला म्हटलं अरे आपण फिल्टर पाडायतले, आपल्याला कोण काय बोलणार आहे. खूप त्रास दिला आहे मला, म्हणजे एवढा त्रास दिला की मी तुम्हाला सांगू शकत नाही. ते जर रेकॉर्ड केलं असतं तर तुम्हाला मी दाखवलं असतं. असा बसला, असा कप उचलला, असा प्यायला ना, असा. अरे काय ॲक्टिंग केली यार. मग तो सिरियस ॲक्टर होतो का, त्याला ॲक्टर म्हणतात. अरे हो याला कॉमेडी ॲक्टर म्हणतात. याला काय आपल्याला सिनेमा बघायला घेतलं नाही. मग मी त्यांना रिक्वेस्ट केली की ॲटलिस्ट दार तुम्ही एवढं तरी ओपन ठेवा की ज्यात मी टी व्ही बघू शकेल म्हणून. आणि मी अख्खा सिनेमा बाहेर उभा राहून बघितलेला आहे. मित्र म्हणजे काय, ठीक आहे आज तुमच्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे पैसे आहेत म्हणून आपण एकत्र आलो. मी याला मैत्री नाही म्हणत. तो प्रॉब्लेममध्ये आहे ना, तिथे उभा राहा ॲटलिस्ट जाऊन, ही मैत्री आहे. पैसा, प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी आहेत. आज माझ्याकडे आहे, उद्या तुमच्याकडे असेल, हे ॲक्सेप्टन्स आपल्याला असलं पाहिजे. आणि मी तर -0मधून आलो आहे, त्याच्या माझ्याकडनं गेलं तरी माझ्याकडे काय. सर तुम्हाला केस कापावं लागतील. थँक्यू, दुसऱ्याला घ्या. मी केस कापल्यानंतर खाली केस पडतात ना, तर मला असं होतं की यार याला लावू शकतो का रे परत, नाही तर आता काहीतरी करू शकतो का यार. क्या बाल है सर आपके इतने, म्हणलं शांत बस जरा का. क्या बाल है सर आपके ने, आँखों से मेरी बहते हैं. तर आमचं व्हायचं की लग्न ठिकाणी कसे काय वाजतात पण. हो दिल तोड के हसती हो मेरा, ना मी जेवायचो अरे अरे काहीतरी गोळ आहे अभिनय बेर्डेवर. हां मी त्याने जर मला सांगितलं ना की गौरव हे नाही करायचं तर मी कधीच करणार नाही. नमस्कार, मी गौरव मोरे, आणि आम्हाला मेणबत्ती दिलेल्या सगळ्यांना. मेणबत्ती खाली अभ्यास करा. मी बोललो टोल्यावर खाली होत नाही, मेणबत्ती दिली. सर म्हणाले यार तुझ्यात तर उंगल्या होत्या म्हणले एवढे, पण तू असा वशील मध्ये वाटलं नसतं. जेव्हा कमेंटला ₹1 लागेल ना तेव्हा त्यांना कळेल की ट्रोल करणं कसं असतं म्हणून. आता काय फुकट का चंदन घिसमेर नंदन असं आहे. नमस्कार, मटाकट्टामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत मस्त असं छान बॅकग्राऊंड म्युझिक आहे, तुम्हाला ऐकू पण आले असेल, कानात तुमच्या वाजली असेल. तर सर्वप्रथम गौरव मोरे खूप खूप स्वागत मटाकट्टावर. आणि खूप आम्ही आतुर होतो तुझ्याशी गप्पा मारायला, वेगवेगळी तुझी बाजू जाणून घ्यायला, तुझा प्रश्न विचारायला, तो सगळा प्रवास एकंदर जाणून गेला. तर सर्वप्रथम मी नियोजन संपादक समीर सरांना विनंती करतो की त्यांनी तुझं स्वागत करावं. मठाच्या पद्धतीप्रमाणे आम्ही पुस्तक आणि जसं गणपती बाप्पा वा शुभेच्छा. थँक्यू सर. गौरव पुन्हा एकदा स्वागत तुझं. थँक्यू. पवई फिल्टर पाड्याचा कट्टा, हां करिअरचे सुरुवातीचे दिवस, प्रत्येकाला येणारा तो स्ट्रगल, एकांकिका असतील, मालिका असेल, सुरुवातीचे काही प्रोजेक्ट असतील, तोपासून ते आता मटाकट्टा हा जो सध्या प्रवास तुझा आहे, काय नेमकं सध्या काय आठवतं आहे तुला मागे वळून बघताना? काय काय मिळवलं, काय काय गमावलं, कसं दिसतंय सगळं प्रवास? मागे आता फिल्टर पाड्याचा कट्टा म्हणाल तर ह्या पावसाळ्यात आम्ही नाक्यावरती उभे असायचो. पावसाळा लागला की मग आम्ही सगळे काय आनंदी नसायचे, त्याच्यामुळे मग काय करायचं काय नाही, मग पवई तलावाला जाऊया, तलाव बघायला जाऊया. तलाव भरलेला असायचा ना पावसामुळे. मग विहार लेक फिरायचो. मग असा दिवस गेला की संध्याकाळी घरी. पण आता असं बघून असं वाटतं की, आणि मनात असं होतं की काहीतरी हे बदललं पाहिजे. हे आपल्याला मला आधीपासूनच होतं. मला एक थोडासा माझा स्वाभिमानाचा प्रॉब्लेम आहे, माझा इगोचा जरा प्रॉब्लेम आहे. मला जर कोणी डिवचलं तर मग मला ते आवडत नाही. आणि मग मी वाईट मार्गाने नाही, पण चांगल्या मार्गाने मी त्याला ह्याच्या नजरेत आपण बदललो पाहिजे आणि ही वेळ बदलली पाहिजे, असं माझा नेहमीचा हे असतं. लहानपणापासूनच एक सवय मला. कदाचित घरातून आईकडनं आले असेल, वडिलाकडनं आले असेल, फॅमिलीकडनंच येतं ना. तर ते आहे. आता बघतो, आताही जातो फिल्टर पाड्या. आता सध्या मी पवईत राहतो, थोडासा पुढे आलो आहे मी. मला घरी असतात सगळे, पण बरं वाटतं की पण इथून थोडंसं बाहेर पडलं. पण शेवटी नाळ जोडली गेली आहे माझी त्या एरियासोबत, सगळ्यांसोबत. माझे मित्र तिकडे आहेत, फॅमिली सगळी आपल्याच. तर आणि बाबांचा शेवट पण आपल्या घरात झाला असल्यामुळे माझी अटॅचमेंट आहे जास्त करून फिल्टर पाण्याला. कारण त्या 4 भिंतीने जे बघितलं आहे ते जगात कुणीच नाही बघितलं आहे. त्यामुळे मी फार ह्या बाबतीत रूटशी फार कनेक्टेड आहे. मला फार कनेक्ट हवं असं वाटतं. इतरांना वाटत असेल अचानकपणे की याला पैसे आले आहेत किंवा काय. -0 आलेलो आपण आहे. आणि आता 28 वर्ष जर
आपल्याकडे काही नसेल आणि 2-3 वर्ष झालं असेल तर त्याला काय आपण ॲटिट्यूड दाखवायचा. 28 वर्ष आणि 2-3 वर्ष फरक आहे ना सर. तर मला ती गोष्ट काय वाटत नाही. मला असं वाटतं की ही डेस्टिनी होती आपली, जे आपण आपल्या पद्धतीने करत आलो आहे, मेहनत करत आलो आहे, प्रामाणिकपणे काम केलं आहे. मी कधीच कोणाला फसवलेलं नाही. मी कोणाचा 1 रुपयासुद्धा घेतलेला नाही आजपर्यंत. रेकॉर्ड आहे माझा आणि ते मला पटणारही नाही मी कोणाचे पैसे घेतलेले. तू कसं म्हणतस की माझा इगोचा थोडा प्रॉब्लेम आहे किंवा इगो म्हणजे स्वाभिमान. हां, तो स्वाभिमान आहे आणि कोणाचा फेवर घेत नसतं असंही तू म्हणालास. पण आजवर जे आम्ही प्रहसनं बघितली आहेत त्याच्यामध्ये तुझ्या अपमानाने समोरच्याचं मनोरंजन झालं आहे. जे आम्ही जे सगळं लॉकडाऊनचा सगळा जो काळ काढलेला आहे सगळ्या प्रेक्षकांनी तुझ्या अपमानावर सगळे हसलेले आहेत. पण या ओव्हर द पिरियड ऑफ टाईम या सगळ्या स्ट्रगलच्या काळामध्ये कामं मिळण्याच्या काळामध्ये जो अपमान झाला अनवधानाने जाणून बुजून समोरच्याकडून होत गेला त्यात तू कसा घडत होतास आणि काय नेमका जर तुला बोट ठेवायचं झालं तर काय नेमका अपमान जो तुला जास्त जेवारी लागला? तेच की मला हेच म्हणायचं होतं ना की ठीक आहे आता यांना असं वाटतं की मी योग्य नाही आहे, मी हे नाही आहे, तर ह्यासाठी मला काय करायला पाहिजे, तर मला मेहनत केली पाहिजे. तर मग मी इंटरव्ह्यूज ऐकतो, मी सिनेमे बघतो, मी कोणी कसा स्ट्रगल केला आहे, ते कसे मोठे झालेत त्याची बॅक स्टोरी जाणून घ्यायला मला फार आवडते. आता आपण बघतो की ऑलिम्पिक प्लेअर आहे, तो जिंकतो ना, तर आपण त्याचं कौतुक करतो, पण 4 वर्ष त्याने काय केलेलं आहे आपल्याला माहीतच नसतं ना. ते इम्पॉर्टंट आहे. ते 4 वर्ष त्यांनी काय केलेलं आहे आणि प्रत्येक स्टेज किती महत्त्वाची आहे. तर त्याचा मी शक्यतो जेवढं मला जमेल तेवढा मी अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो की काय प्रोसेस असते. आता उसेन बोल्ट ना, ते एवढे मोठे आहेत, त्यांनी सांगितलं होतं की मी 9 सेकंदासाठी 4 वर्ष मेहनत करतो, लोक 3 महिन्यातच थकून जातात की काय म्हणून. तर ही मोठी गोष्ट आहे. तर मग आपण कुठेच नाही त्यांच्या विचाराच्यानुसार बघायला गेलं तर मला असं वाटतं छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपल्याला कुठेतरी दिसतात ना, त्या मी माझ्या मनात जमा करून ठेवतो की नाही यार मला केलं पाहिजे, मला करायला पाहिजे. मला असं वाटतं की हा जन्म एकदाच आहे. वरच्याने आपल्याला एक कला दिलेली आहे, तर त्याचा वाईट मार्गाने न जाता चांगल्या मार्गाने जाऊया, जेणेकरून घरच्यांना खास करून आईवडिलांना वाईट वाटणार नाही, त्यांची मान शर्मेने खाली होणार नाही. बाकी कोणाला जुमानत नाही. हा स्वभाव चांगलाच आहे तुझा, त्यात मी काही म्हणणारच नाही. पण या स्वभावामुळे काही हातची कामं जातात का? तसा अनुभव तुला आला आहे का? कामं जातात म्हणजे मला सर करायला आवडत नाही. म्हणजे मी नाही करू शकत फार वेळा सर. मी जे आहे ते आहे. मी तुमच्याशी मैत्री करेन, मी खूप वर्ष तुमच्यासोबत मैत्री करेन, पण मी कधीच तुम्हाला म्हणणार नाही की मला काम द्या म्हणून. तुम्ही बघा तुम्हाला माझ्यात काय दिसतं ते, मग मी मेहनत करेन आणि मग जसं होईल तसं माझ्या बुद्धिमत्तेला जेवढं पडतं तेवढं. पण मला असं वाटतं की सर करण्याची वृत्ती माझ्यात नाहीच आहे, किंवा मग भाई दादा असं म्हणण्याची. मी मैत्री करेन तुमच्याबरोबर, खूप मोठी मैत्री करेन, काही वर्ष मैत्री करेन. पण मला असं वाटलं पाहिजे समोरच्याला असं वाटलं पाहिजे की यार ह्या रोलसाठी किंवा ह्या कामासाठी परफेक्ट आहे, तर ह्या आपण देऊया म्हणून. आता उद्या असं नको व्हायला की अरे यार हा मागे लागला तर म्हणून मला काम दिलं. हे मला ऐकायचं नाही. कामं गेलेली आहेत असं काही नाही, आणि चांगली कामं 10 गेली असेल तर एक चांगलं आलेलं आहे, त्याच्यामुळे मी त्या एका कामावर समाधानी आहे. पण आता आपण अपमान किंवा ह्या स्वाभिमानाबद्दल आपण बोलतो. अपमान अनेकांच्या जिव्हारी लागतो आणि स्किटमधून आम्हाला ते एक कॅरेक्टर म्हणून दिसत बरोबर. पण खऱ्या आयुष्यामध्ये तुझा बराच मोठा संघर्ष आहे. तू आता सुरुवातीला जसं सांगितलंस तसं की तू छोट्या ठिकाणून आल्यास आणि आता तुझा प्रवास घडतोय सगळा. संघर्ष कोणालाच चुकलेला नाही, तसं तूही केलेला आहेस. तर त्या संघर्षाच्या काळात झालेला अपमान, त्याच्यातून तू कसा घडत गेलास? तो संघर्षाचा काळ तुझा कसा होता? मी एकदा एका ठिकाणी TV बघायला गेलेलो. म्हणजे मला सिनेमा बघायला फार आवडतं आजही. माझा छंद जर तुम्ही विचाराल तर मी दिवसाला किती चित्रपट बघू शकतो माझा मूड लागला तर. TV मला फार आवडते. आणि मला TV बघता आमच्या एक होते त्या पूर्वीमध्ये ना की आमच्या घरात TV आहे तसं, तर त्यांनी घराच्या बाहेर काढलं होतं. आणि ते मला असं झालं होतं की यार ह्यांनी मलाच का घराच्या बाहेर काढलं, का त्यांच्या घरात TV आहे म्हणून. ठीक आहे बोललं, मग ही वेळ बदलायची आपल्याला. म्हणजे ठीक आहे आपण गरीब आहे किंवा XYZ आहे आपण, पण हे भविष्यात नाही झालं पाहिजे आपल्याकडनं. आणि मग माझ्यासोबत बऱ्याच गोष्टी घडत गेल्या. कदाचित तो स्क्रीन प्ले लिहिला असेल की नाही मला माहिती नाही. मित्रांनी तेच केलं, म्हणजे ते जॉबला लागले. मी बऱ्याचदा गोष्ट बोललेलो आहे. मग त्यांच्याकडे 4 पैसे आले, 15-20 हजार त्यांना पगार चालू होता. तर ते सिंगल पर्सन म्हटल्यानंतर त्यांना तेवढा पगार भरपूर झाला ना तर वाढत्या एजला आमच्या. तर मग असं व्हायचं की मग शनिवारी रविवारी ते कुठे फिरायला जायचं आहे. पावसाळ्यात ते विंडशीटर घेतात ना विकत, तर चलो विंडशीटर लेणे जाते. तर माझं असं होतं की आपल्याला चप्पल घ्यायला पाहिजे ना, तर विंडशीटर कुठून घेणार आपण.
तर मग ती गोष्ट मला असं वाटतं की यार यांच्याकडे ह्यांनी केली आहे, ह्यांनी कमवलेलं आहे ना, पण त्या दरम्यान माणसं बदलली. म्हणजे काही तर मला माझ्यासोबत बसणारे बेंचवर माझ्या घरी जेवणारे, म्हणजे आम्ही मित्र आपले सगळे एकाच घरी जाऊन जेवतो पण असे, तर त्याने बघून तोंड फिरवलं. तर म्हटलं यार एवढं तर आपण हलकं नाही की कोणी आपल्याकडे बघून तोंड फिरवलं पाहिजे. आणि इतके पण आपण खराब नाही आहे की यार आपल्या घरच्या आपल्याला कोणीतरी घरातून काढतं आहे टी व्ही बघताना. आणि भले 25 वर्ष लागली त्याला, 25-20 वर्ष, आज त्यांच्याच घरात मी दिसतो आणि त्यांची मुलं मला बघतात. पण मग ते आता तुला फोन करतायत किंवा आता तुझ्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, तुला फोन करतात, माझ्या शेजारचे आहेत, गावी व्हिडिओ कॉल लावतात, सगळ्यांना सांगतात हाच आमचा गौरव, आमच्या शेजारी राहतो. आणि मग मी फक्त थोडासा हसतो आणि बोलतो की मैं जीत गया. आणि मग आईला म्हणतो बघितलं, म्हणून कधीच आमच्या आईनेच आम्हाला सांगितलं की कधी कोण कुणाच्या घरी कसा जन्माला येईल ह्याची गॅरंटी कुणीच देऊ शकत नाही. ठीक आहे, आज आपले आईबाबा काही काम करत असतील बिचारे, पण त्यांचा मुलगा काय आहे तुम्ही आम्ही जज नाहीच करू शकत ना. त्यांची मुलगी काय आपण जजच करू शकत नाही. ते हे इथं सगळं इथे आहे, हे येत राहील. पैसे आपल्या कमवण्यावर आहे, आपण किती कमवतो किती नाही कमवतो, पण त्याचं ह्याची तुम्ही तुलनाच कुणासोबत करू शकत नाही. ही गोष्ट मी बघितलेली आहे आमच्याकडचे. म्हणजे मी ज्या सर्कलमध्ये वाढलो तिथे मी मोठे लोक आहेत त्या दरम्यान सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये गव्हर्नमेंट जॉबला असणारे, आज त्यांचं काहीच नाही आहे असं पण बघितलेलं आहे. का तर ते रिलॅक्स होते की आमच्याकडे आहे, पण ते तुमच्याकडे आहे, मग तुम्ही आल्यानंतर तुमची मुलांनंतर जाणार ना ते, मग काय. आणि आमच्याकडे काहीच नव्हतं, आपली बस कुछ भी नेता खोने केले तो फिर काय तर चलो करते. पण आज कुटुंबाकडून काय कसा प्रतिसाद आहे, काय म्हणतात? घाबरते आई म्हणते की आपण हे सगळं काय बघितलेलं नाही ना, अचानक तो आता असा एवढा झाला आहे, मोठा झाला आहे, ते घाबरते. तुला कोणी काय केलं तर, तुला कोणी काय बोललं तर. तिला म्हटलं अरे आपण फिल्टर पाडायतले, आपल्याला कोण काय बोलणार आहे. आपण फिल्टर पाडायचं वाढलोय, आपल्याला कोण काय बोलणार आहे. बोललो कोण नाही. ती आईची भीती असते. तो रात्री अपरात्री येतो आणि ते मग बातम्या बघतात ना. म्हटलं अरे एवढं काय नाही, एवढा मोठा नाही म्हटलं मी. लोकांना बघून असं वाटतं की हा कसा काय ॲक्टर होऊ शकतो यार, लोक माझ्याकडे बघून बोलतात, तर त्यांनाच ते होतं की टेन्शन नाही बोललं मग. पण आता हे म्हणजे तू आता जसं म्हणालास ना की म्हणजे जे घडत गेलं की टी व्ही बघायला जायचो, पण मग बऱ्याच गोष्टी आहेत. टी व्ही आहे, वाढदिवस आहे, किंवा मग अजून अशा बऱ्याच गोष्टी मला प्रचंड राग आहे त्या गोष्टीचा. मला ना लहान मुलांना कधीच सांगतो ना कुणी घराच्या बाहेर काढूच नये. माझ्या घरात केवढे येतात. आता मी पुतणीचा बड्डे झाला, आम्ही 2-3 केक आणले, कापले, खा बोललो, कारण आमच्या वेळेस मी ते बघितलं होतं की आम्हाला कोणी केक पण देत नव्हतं. तर त्यांना म्हटलं खेळा लोळा. मी घरच्यांना सगळ्यांना सांगितले लहान मुलं काहीही करतील आपल्या घरात येऊन, कुणीच काय बोलायचं नाही, कारण आपण त्यांना आता ओरडणं तर लाईफ टाईम त्यांच्या डोक्यात होऊन जाईल की ह्या लोकांनी मला ओरडलेलं म्हणून, आणि त्यांना ते मनावर त्यांच्या हे होऊन जाईल, परिणाम होऊन जाईल. येतात बसतात खेळतात, काय करायचं ते धिंगाणे घालतात आमच्या घरामध्ये येऊन. आम्ही आमची आई मी कुणीच कोणाला काय बोलत नाही. आणि मी अजिबात ॲब्सोल्युटली बोलत नाही त्या लहान मुलांना, काहीच बोलत नाही. आणि आमच्या घरी काही आणलं, आता पूर्वी कसं होतं काय खायला आणलं की तुम्ही घरी जा रे. आमच्या घरी तसं नाही, मी तर तसं करतच नाही. मी काही घेऊन गेलो की ते सगळ्यांना बोलवतो, बसा मजा करा. कारण हेच आहे, कारण उद्या त्यांच्यातला कोणीतरी काय चांगला बनला तर, पण असं पण आहे. पण हे तू आता मगापासून उल्लेख करतोयस ह्या सगळ्या गोष्टींचा, पण त्याच्यानंतर तू म्हणाल की आता ह्यांना काहीतरी करून दाखवायचं, ह्यांच्यासाठी असं नाही, स्वतःसाठी पण सिद्ध करून दाखवायचं असं तू म्हणालास. पण हे एका रात्रीत तर नक्कीच घडलेलं नाही. तर तुझा नंतर तू ठरवल्यानंतरचा जो करिअरचा प्रवास आहे तो नक्कीच बऱ्याच अडथळ्यांचा असणार आहे. तर त्याविषयी थोडं सांग ना, कारण की जे आम्ही प्रवासांमधनं थोडंसं पाहिलं की संजूमधली एक छोटी भूमिका, आता तू सांगितल्यानंतर अनेकांना कदाचित नंतर कळलं असेल, काहींनी बघितलं असेल तुला, पण अशा अनेक भूमिका तू केल्या असणार आहेस छोट्या छोट्या. तर ते छोट्या छोट्या गोष्टी कशा तू सगळ्यामध्ये स्वतःमध्ये ॲब्झॉर्ब करत मग पुढे जात गेलास, तो संघर्ष कसा? मी तेच म्हटलं ना, मी इंटरव्ह्यू फार बघतो सगळ्यांचे, कोणी कशी मेहनत केली. आता मला असं वाटतं की आपला जन्म मुंबईत झाला आहे, आपण मुंबईतले आहोत, फिल्म इंडस्ट्री मुंबईत आहे, मराठी आहे, हिंदी आहे, दोन्ही आहेत. लोक हिमाचल प्रदेश वगैरे इकडनं येतात स्ट्रगल करायला. तर मी त्यांचं बघितलं की ते सकाळी ऑडिशनला जात आहेत मुलं आणि संध्याकाळी घरी येत आहेत. ते सगळे ऑफिस फिरत आहेत, मग त्यांना महिन्याचं भाडं पण भरायचं आहे, स्वतःचं खाणं पिणं बघायचं आहे, सगळ्याच गोष्टी करायच्या आहेत. मग मी ठरवलं यार मी मुंबईत राहतो, पवईत राहतो, मी का नाही करू शकत जर मला या क्षेत्रात मोठं व्हायचं आहे तर मग मी ते सुरू केलं. मग सुरुवातीला एकांकिका करायला सुरुवात केल्या. त्यासाठी मग मी
वेगवेगळ्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं. मी 1 वर्ष सोमय्या कॉलेजला होतो, SK सोमय्याला, तिकडे BMMला होतो तुम्हाला सांगितलं मगाशी. आणि मग तिकडे इंग्रजी होतं आणि मग माझं मात्र इंग्रजी तुम्हाला माहीत आहे. आणि मी फेल झालो, मला गॅप झाला, म्हणजे गॅपच बसला, मी सगळ्या विषयात नापास झालो मी. मग आमच्या कॉलेजला तिथे होती मोनो स्पर्धा होती, एकपात्रीय स्पर्धा. त्यात बरेच जण, आणि मी आपला असंच कॅम्पसमध्ये फिरत होतो की काय करायचं आहे आता, मला तर सेमिस्टरच द्यायचे परत. तर सगळ्यांनी फोर्स केला की चल बघ तरी, हे चांगलं आहे, तुला आवडते ना, आवड आहे ना. म्हटलं अरे मी तुमच्यासोबत टाईमपास करणं वेगळं आहे आणि अभिनय करणं ह्या 2 गोष्टी वेगळ्या आहेत बोललो. तर ते बोललं बघ तरी ॲटलिस्ट. आणि मी बघितलं आणि मला असं झालं की ह्या मुलांसाठी हे सगळे टाळ्या वाजतात, इन्क्लूड मी. आणि हे तर मला जमेल असं मला तेव्हा समजलं की हे मी करू शकतो यार हे. मग माझा एक मित्र आहे तुषार पवार, त्याला मी फोन केला, आमचा सिनियर. तर त्याला सांगितलं, तर म्हणाला की मी आता जॉबला आहे, संध्याकाळी मी आलो की आपण भेटू आणि मग तेव्हा तुला सांगतो मी काय गणित आहे काय नाही. मग तो आला, मग आम्ही डिस्कस करत होतो. तर मला त्याने एवढंच सांगितलं की हे बाई इथे कसं आहे, जॉब करशील म्हणजे ग्रॅज्युएशन झालं, तुला जॉब लागेल, तू सेट होशील. इकडे सेटची गॅरंटी नाही, काय होईल, कसं होईल, काय नाही, किती वर्ष स्ट्रगल करावं लागेल. म्हटलं माझी सगळी तयारी आहे, मी जिंकलो तर इथे, हारलो तर इथे. तर माझं मला समाधान राहतं. मी काही नाही केलं पण मी ॲटलिस्ट प्रयत्न तरी केला, पण ह्या क्षेत्रात केला जी माझी आवड आहे. आणि मग मी कॉलेजला ॲडमिशन घेतलं, दुसऱ्या वडाळ्याच्या आंबेडकर कॉलेजला घेतलं. तिकडे एकांकिका स्पर्धा त्यावर्षी नेमक्या बंद झाल्या. अरे यार, मग काय करू, तरी थोडं चालू होतं कॉलेजमध्ये काही ना काय. मग मी स्पर्धेला जायला लागलो, प्रत्येक ग्रुपला भेटायला लागलो की अरे हा ग्रुप आहे, अरे हा ग्रुप आहे, अरे ह्यांचं हे आहे, ह्यांचं हे आहे. मग मी विचार करायला की आता ह्या सगळ्यांमध्ये टिकण्यासाठी मला काय केलं पाहिजे. मग मी परत एक कॉलेज जॉईन केलं, CKT कॉलेज पनवेल. मग मी फिल्टरपाडा ते पनवेल आता जाऊन येऊन माझा 5 तासाचा प्रवास व्हायचा, जायला 2.5 तास, यायला 2.5 तास. पण मी म्हटलं हे आपण फील्ड निवडलेलं आहे, मला काहीतरी करायचं आहे, मला अभिनय क्षेत्रात काहीतरी करायचं आहे. तर मी ते एक सुरुवात केली. त्याच्यानंतर मला योगायोगाने मग 1-2 नाटकं मिळाली. तर म्हटलं आता काय करायला पाहिजे. मी जरा सुरुवातीला 5 वर्ष नाटकांमध्ये काम जास्त केलं, बेस मजबूत करण्यासाठी आपला. मग ऑडिशनला जायला लागलो. मग रोज सकाळी 10 वाजता घरातून निघायचो, रात्री 10 वाजता मी घरी यायचो, अख्खा अंधेरी पालथा घालायचो मी. 3-6 महिने केल्यानंतर मला एक ॲड फील्ड मिळाली गुगल समाचारची. म्हटलं अरे यार हे सोपं काम नाही बोलत. 3-6 महिन्यानंतर मला एक ॲड फील्ड मिळालेली आहे. मग त्या दरम्यान माझी बऱ्यापैकी कास्टिंगवाल्यांसोबत ओळख झालेली होती. मग रोज जायचो मी तिकडे. आणि मग एकदा मला असं कळलं की उन्हाळ्याचा दिवस होता, खूप फिरलो, मला कंटाळलो होतो, पूर्ण भिजलो होतो घामाने. मला कळलं की तिकडे मुकेश छाबरा सरांकडे संजू सिनेमाचं ऑडिशन चालू आहे. तर म्हटलं आता घरीच जाणार आहे आपण असे, ते एकदा ट्राय करून बघू. सगळ्यात शेवटचा नंबर माझा होता, पूर्ण भिजलो होतो ना. मी त्यांना म्हटलं मला जरा थोडा वेळ द्या, मी पूर्ण घामाघूम झालो आहे. शेवटचा नंबर माझा, मी गेलो. त्यांनी जे ऑडिशन दिलं होतं ते मी इतकं जीव लावून केलं. म्हटलं हे सुटलं नाही पाहिजे यार, भले छोटा रोल, पण तुम्ही त्या 2.5 तासाच्या सिनेमामध्ये आहे ना, नॅशनल लँग्वेज हिंदी भाषा चित्रपट आहे तो, प्रत्येकजण तिकडे स्टार व्हायला काय ना एकत्र येतो. तर आपलं छोटंसं योगदान मिळालं तर काय होईल. आणि सरांना माझं काम आवडलं. मग त्यांनी मला बोलवून घेतलं. मी ऑफिसला गेलो. मी पहिल्यांदा मग सरांचं ऑफिस बघितलं, राजकुमार हिरानी सरांचं. आणि त्यांनी सांगितलं की तुमचं झालेलं आहे सिलेक्शन म्हणून. पण ही एक गोष्ट मी कोणालाच सांगितलं नाही. तेव्हा सांगितलं काम होत नाहीत. तर ते मी ते केलं, कारण एडिट झालं तर काय करू म्हटलं. आणि मग सिनेमा आला आणि आपली स्नेहल आहे ना, स्नेहल शिदम, तिने मला पहिला फोन केला सिनेमा बघून. मी शूट केलं 2017ला, आला 2018ला सिनेमा. 1 वर्ष मी 1 वर्ष कुणालाच सांगितलं नव्हतं, फक्त राकेशला माहीत होतं. राकेशलाच फक्त एकट्याला सगळ्या गोष्टी माहिती असतात. त्याला सांगितलं की मी असं एक फिल्म केलं, तो एवढा खुश झाला ना, रिलीज कवे. म्हणलं थांब आत्ता कालच तर शूट करून आलं, जरा थांब. मग स्नेहलनी मला फोन केला. मी तिला विचारलं की असं सगळं आहे का. ती बोलली हो, पूर्ण सीन आहे तुझा चित्रपटात. म्हटलं वा थँक्यू. आणि मग मी असं ते, पण त्याच्या मागे खूप आहे, 10-12 वर्ष आहेत सगळी. मग मगाशी आता भाषेचा विषय काढला, तुझे जे शब्द आहेत म्हणजे कच्चे म्हणा किंवा सगळे तुझं जे पेटंट आहे आणि ते प्रसारामध्ये त्या ठिकाणी अचूकपणे वापरलं गेलं, तसं पोर्ट्रे केलं गेलं. ती कट्ट्यावरची भाषा, ती फिल्टरपाड्याची भाषा तुझ्या कलेत आणली, सादरीकरणात आणली. तर हे सगळं करत असताना आज जो काही सध्या परिस्थिती सुरू आहे की हिंदी, मराठी सगळे जे काही प्रकरण सुरू आहे, याकडे तू कसं बघतोस. आणि हे जे शब्द आणले तुझ्या प्रवासनामध्ये ते ठरवून केलं गेलं. हां, म्हणजे
आता आमच्याकडे जे मोस्टली जे मुंबईतली आपली पोरं सगळीच ती जो मुंबई या हिंदी हां मुंबईतली हिंदी जे आहे आपली ते बंटाय म्हणजे जवळचा, बच्ची म्हणजे जवळचा, बमाय म्हणजे जवळचा. तर ते आता आपण एखादं म्हणतो काय शाळा झाला का रे, तर त्यांच्यात असेल लँग्वेज आहे क्या रे पटेल आहे क्या, आपण लोक पटेल समजता आहे क्या. तर आता आम्ही सगळे तिथं आता आमच्याकडे सगळं मिक्स आहे ना, वरती हिंदी मध्ये सगळे मराठी, खाली वेगळ्या भाषेतल्या, आमच्याकडे सगळे मिक्स आहेत. पण आम्ही आमचं मराठीच बोलायचो. आम्ही म्हटलं आपल्या कशाला ह्यांच्यासोबत आपण असं बोलायला पाहिजे. मग मी कॅरम खेळायला बसलो की सुन्ना बमाय, सुन्ना बंटाय, अरे तू हे करना यार, ते करना यार. तर ते मी म्हटलं अरे हे शब्द ना आपण कुठेतरी वापरले पाहिजे. आता मोस्टली मी तर सगळ्यांना बच्चेच बोलतो बघायला गेलं तर. ते जवळचा आपला खास मित्र असेल तर बंटाय, सुन्ना बंटाय, तर तो एक जवळचा त्यात असा आहे. ते ती त्यांची मग म्हटलं ह्याला कुठेतरी आपण प्लेस करू. आणि मग मी असं स्किटमध्ये किंवा इथे तिकडे प्लेस केलं. आता एक फिल्म करतो त्यात पण जरा मी 2-3 ठिकाणी ते प्लेस केलेलं आहे. एक हिंदी फिल्म करतो त्यात, कारण ते कॅरेक्टर्स मुंबईतलं आहे आणि चोरचं कॅरेक्टर सहजतेने सांगतोयस, पण या सगळ्यातून तू त्या रेषा पार करून कधी तो पाऊल टाकलं असं न टाकलं असं तो एक भाग होता, पण त्यातून एक पाऊल मागे कसं राहिलास, त्यातून जवळसून सुद्धा लांब कसं राहिलं सांगतो. वातावरण. कारण मला कळायचं की आता वातावरण बिघडणार आहे इकडचं. मी 8 वाजताच घरी यायचो, रात्री 8ला जेवायचो, माझी TV, मी 10 वाजता गुड नाईट. हे मी फॉलो केलं. माझ्या घरी तुम्ही आत्ताही फोन लावा, आईला विचारा मी कधी कंप्लेंट घरी आणली आहे का म्हणून, कधीच नाही. नाईटला मला माहिती आहे बसतात सगळे, मग 2-2 झाले की मग तेरी माकी असं होतं आहे आणि मग ते लपडं होतं आहे. आणि झोपडपट्टीवाल्याला शाप आहे, दारू जुगार हे मटका बिटका या सगळ्यांचा शाप आहे. आणि ते त्याला पटकन, मला एक गोष्ट कधी कळत नाही, म्हणजे एखादा शिक्षक असेल त्याचा मुलगा कधी शिक्षक होत नाही, एखाद्याचा वडील पोलीस असेल त्याचा मुलगा काहीच लवकर पोलीस होत नाही, पण बाप जुगार असू द्या पोरगा बरोबर जुगारी बनते काय. हे खरं आहे, कारण तो शापच आहे. ही गोष्ट मी कधीच नाही केली, चल ना जाऊया ना, नाही तुम्ही जा मी थांबतो, कारण माझं टार्गेट वेगळं होतं की मला इकडनं ही परिस्थिती बदलायची आपल्याला. मग त्यासाठी मला काय केलं पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टीपासून 2 हात लांब राहायला पाहिजे. ग्रुप आमचा होता, आमचा ग्रुप सगळ्यात चांगला ग्रुप होता पोरांचा. मग मी खेळायला जायचो, मी सगळ्या जी गोष्ट मला जमत नाही तिकडे मी जबरदस्ती हातच नाही घालायचो. भांडणं मारामाऱ्या कधीच नाही. मी बघितल्यात पण मी केल्या कधी नाही. आणि आमच्याकडे दर होळीला म्हणजे आम्ही आमच्या पोरांना चिडवतो ना, एकदा झालेली खूप मारामारी पोरांची, तर त्यांना नेहमी बोलतो, आता पण बोलतो आम्ही कब आहे होली, तर ते बोलतात जा ना यार तू, कारण त्यांना एकाला 5 बाजारांनी मारलं होतं ना. म्हणून आम्ही विचारतो की होळीच्या हे काय नाही काहीतरी सण असेल ना, ते एकदा तर आमच्याकडे 31ला म्हणजे हॅपी न्यू इयर असं ओरडले आणि रात्री 12 ते सकाळी 6 वाजेपर्यंत मारामार चालले. तर म्हटलं हे न्यू इयरच आलं आपलं. अशी गंमत होती. पण त्यापासून मला आईनेच आमच्या आणि सगळ्यांनी शाळेत लांब ठेवलं की, आणि मी 7-8 वाजले की घरी निघून यायचो, बस आता जास्त वेळ नाही थांबायचं नाक्यावर. स्किट बघताना तर नेहमी जाणवायचं की प्रसाद खांडेकरचा तुझ्या आयुष्यातला खूप मोठा रोल आहे. तर तो नेमका काय आहे, म्हणजे आम्हाला फक्त ऑनस्क्रीन तेवढी झलक दिसायची फक्त, तर तो नेमका काय आहे आणि तुझ्या आयुष्यात तू एकांकिका करायला लागणं हा टप्पा तुझा किती महत्त्वाचा होता? नाही, मला एकांकिकेत मला तेच एकांकिका खूप महत्त्वाच्या आहेत. कॉलेजमधल्या एकांकिका तुम्हाला खूप काही शिकवतं. म्हणजे तुम्ही भले काही झाला नाही तरी चालेल, पण ॲज अ पर्सन म्हणून तुम्ही तयार होता, माणूस म्हणून तयार होता. ह्यासाठी तुम्ही एकांकिका करणं, एकांकिका तुम्हाला शिस्त लावते एक माणूस म्हणून. काय तुमची पहिले तर वाचन करायला लागतं तुम्ही. आता मी जर सांगितलं मी एक पुस्तक कुठल्या लेखकाचं वाचलं होतं तर तुम्ही सगळे मला हसाल किंवा माराल. जी ए कुलकर्णी सरांचं पहिलं पुस्तक मी वाचायला घेतलं होतं, कारण सगळे वाचत होते तर मला म्हटलं हे पण वाच म्हणून मी त्यांचं वाचायला घेतलं. मला काहीच कळलं नाही, पण मी वाचलं, मी ॲटलिस्ट प्रयत्न केला त्या दरम्यान. तर ती सुरुवात होते. तुम्हाला शिस्त लागते, तुम्हाला आपण वेगळे आहोत, आपण काहीतरी हुशार आहोत असं जे सगळं आहे ना ते तिकडे नाही होत, आणि ती तुम्हाला शिस्त लावून जाते. त्यामुळे एकांकिका करणं आता किती होतात का होतात मला खरंच काय कल्पना नाही, होतात ना. पण आम्ही खूप स्पर्धा केलेल्या आहेत. म्हणजे आम्ही टेम्पो घेऊन जायचो आणि आपल्या मिरजला वगैरे स्पर्धा व्हायच्या बघ, त्या सगळ्या स्पर्धा करून आम्ही यायचो. तर त्या असणं फार गरजेचं आहे आणि सगळ्यांनी करायला पाहिजे. असं जे म्हणजे ज्यांना अभिनय यायचं आहे त्यांनी कॉलेजमध्ये डेफिनेटली जॉईन करायला पाहिजे एकांकिका, आणि त्या करायला पाहिजे. हां, त्याच्याकडेच एकांकिका केली ना पडद्याआड पहिली, म्हणजे जी हिट झाली ती. मग त्या कॉलेजच्या ह्याच्यामध्ये थोडासा मी
थोडासा स्टार होतो. पण आता मगाशी आपण भाषेबद्दल बोलत होतो, तर आत्ता असे अनेक कलाकार आहेत आपल्या इंडस्ट्रीमध्ये की जे त्यांची भाषा घेऊन आलेत आणि लोकप्रिय झालेले आहेत. त्यांची वेगळी स्टाईल आहे, तू तुझी भाषा वेगळी घेऊन आलास, पण सुरुवातीला या भाषेवरून सुद्धा थोडंसं तुला टोकलं गेलंय? खूप त्रास दिला मला हां, तर लोकांनी. काय होतं ते? काय नाही होत, म्हटलं ठीक आहे, हीच भाषा घेऊन मी मोठं होऊन गेल्या लोकांना. खूप त्रास दिला आहे मला, म्हणजे एवढा त्रास दिला की मी तुम्हाला सांगू शकत नाही. ते जर रेकॉर्ड केलं असतं तर तुम्हाला मी दाखवलं असतं. म्हणजे हिनवणं काय होतात ना, की मला असं व्हायचं की यार ठीक आहे ना, चुकतोय ना आपण, पण थोडंसं वेळ लागेल. आता मी वाढलो आहे गेली 20-22 वर्ष त्या वातावरणात, तर थोडा वेळ लागेल मला माहीतच नाही ना की काय म्हणून, कसं असतं म्हणून, थोडा वेळ जाईल. मग आता मी मुद्दाम तसंच बोलतो जसं माझं फेमस झालेलं आहे. ते मी फार तिकडे जातच नाही, म्हणजे मी कलच देत नाही तिकडे फार. पण त्याचा त्रास झाला, पण मी त्रास करून नाही घेतला. मी म्हटलं ठीक आहे, चल ना, आता थोडा आपला टाईम खराब चालू आहे, बदलण्यासाठी शांत राहूया आणि उत्तरं कशी देतात तर कामानं देऊया. कामातून उत्तरं दिली आणि शेवटी काय प्रेक्षकच तुम्हाला मोठं करतात काय, मग त्यांचं प्रेम आहे. आता झालं ते. तुझ्याचा जो ॲक्सेप्टन्स आहे समोरच्याचं पूर्ण ऐकून घेऊन ते कदाचित आपल्यासाठी कसं चांगलं होईल त्या प्रकारे फिरवून घेऊन हा ॲक्सेप्टन्स नाही, कुठून हा ॲक्सेप्टन्स आला, कसा माहीत नाही सर, पण मी आधीपासूनच तसं आहे. आता तुम्हाला माझ्याबद्दल वाईट वाटते ना, हे तुम्ही ठरवलेलं आहे, मी तर ठरवलेलं नाही. मी तर नॉर्मलच आहे आधीपासून. मग तुम्हाला चांगलं वाटण्यासाठी मी काय करायला पाहिजे हे काय नाही, मी तर माझ्या पद्धतीनं माझं काम करतो आहे. मला कोणी सांगितलं की कल्पेश सर असे आहेत म्हणून, तर मी म्हटलं ओके ठीक आहे. तर मी जाऊन विचारणार, त्याला समोर बसवणार, मी जज नाही करणार. आणि ह्याने सांगितलेलं तर असं करतं, हे असं बोलतं, ते असं आहे, काय क्लिअर करूया आपण. या गोष्टी लगेच सॉर्ट होतात आणि मी फार त्याचं हे करत बसत नाही. मला कोणी काय बोललं काय नाही तर मी सांगतो हो तुझा विषय, तुला माझ्याबद्दल काय वाटतं मला माहीत नाही. मला एवढं तर माहिती आहे, अन्न आहे माझ्या हातात, मी प्रामाणिकपणे काम करतो एवढं मला फक्त माहिती आहे आणि मी खूप प्रामाणिकपणे काम करतो. महाराष्ट्राच्या हास्य जत्रेने तुला संपूर्ण महाराष्ट्रात, देशात, आम्ही ट्रेनमध्ये पण जाताना सगळे ते प्रहसन स्किट लावून बसलेले असतात, तुझं बघत असतात, सगळ्यांचंच कौतुक करत असतात. पण या शोने काय दिलं तुला असं वाटतं आणि काय दिलं नाही? माझं नाव जे आहे ना गौरव देवीदास मोरे, त्याची ओळख दिली मला. म्हणजे आज लोक मला गौरव मोरे, गौऱ्या, ए बच्ची हे ह्या शोमुळे ओळखतात. ती त्यांची देण आहे. त्यामुळे मी ऋणी आहे महाराष्ट्राच्या हास्य जत्रेचा. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत कायम, कारण ते माझ्या आता नावाला चिकटलेलं आहे. फिल्टर पाडायचं बच्चन आणि ते सगळं ते दिलं आहे त्यांनी मला, आणि खूप दिलं आहे मला, असं नाही की नाही, भरभरून दिलं आहे. म्हणजे मी लंडनला जाणे सिनेमासाठी तिथूनच झालं ना ते. मी अमेरिकेला गेलो, अमेरिका बघितले, मी दुबईला गेलो, म्हणजे 2-3 असे मोठे देश आहेत ते बघितले, ते त्यांच्यामुळेच बघितले. आता काय मग साकेनाका, कुलाब, साकेनाका, खैरानी, घाटकोपर इकडेच फिरत होतो मी. असं जत्रेमुळे तुला नाव मिळालं मान्य, पण त्याबरोबर फिल्टर पाडा देखील. हो, आमचा फिल्टर पाडा. हो, का मी पहिला IITला जेव्हा यायचो तर फिल्टर पाडा फक्त ऐकून माहिती. करेक्ट. पण तुझ्या निमित्तानं आम्ही आतमध्ये गेलो फिल्टर पाड्यामध्ये, तो समजून घेतला एरिया. फिल्टर पाड्याला काय मिळालं जसं तू मोठा होत गेलास, तिथली तुझी ओळख कशी झाली, तिथली तुझी मित्रमंडळी कशा पद्धतीने तुझ्याशी तसंच वागतात की त्याच्यात बदल झाला ते जाणून घ्या. आमच्या फिल्टर पाड्याकडे लोक बघायचेच नाहीत. झोपडपट्टी आहे, फालतू आहे सगळे, ब्लॅक लिस्टेड आहे, फालतू आहे सगळे असं म्हणायचे. पण आता कौतुकाने येतात, अरे फिल्टर पाड्यात गौरव मोरे इथंच राहतात ना. तर ते आमचे जेवढे मित्र आहेत जे रिक्षा चालवणारे असतील, ड्रायव्हिंगला असतील, कुठे असतील, ते खुश होतात की तुझ्यामुळे आपल्या गावाला, ते गाव म्हणतात, आपल्या गावाला किंवा एरियाला रिस्पेक्ट मिळाला आहे तुझ्यामुळे. तर तुझ्यासारखे अजून मुलं तयार झाली तर अजून चांगलं नाव होईल आपल्या एरियाचं जे खराब झालेलं आहे. आमच्याकडे तर पार्सल पण येत नाहीत, ऑनलाईन मागवलेले येत नाहीत, तुम्हाला तर माहिती आहे. पण आता ते हळूहळू मी नाक्यावरती कधी उभा असलो की तिकडे थोडीफार काय ना पण गर्दी होती नाक्यावरती उभं असलं की. तर ते मला बरं वाटतं, आमच्या एरियातल्या लोकांनाही बरं वाटतं की यार ह्या पोरामुळे आपल्याला, त्या बोलतात ना की तेरे वजह से यार अपने एरिया का नाम बहुत अच्छा हो गया, तो कुछ भी तकलीफ हुआ कभी भी हुआ हम लोग को बताना, हम लोग तेरे लिए खड़े हैं. गौरव मोरे नगर करायला हरकत नाही. आणि हे काय ना, तिथे आपण वाढलो तो भाग लोक ओळखतात सगळीकडे. हे मला पण माझं जन्मस्थान आहे ते, त्याच्यामुळे मला जास्त कौतुक आहे त्या गोष्टीचं. जसं हास्य जत्रेमध्ये तुला वेगवेगळे देश फिरायला असं वेगवेगळे प्रयोग तिकडे करता आले, त्या लोकप्रियतेमुळे तुझ्याकडे वेगवेगळ्या सिनेमांची कामंही आली,
आणि कदाचित पण त्यामुळे तो टाईपकास्ट झाला असता की विशिष्ट एका नजरेतूनच तुझ्याकडे बघितलं गेलं तर तसेच रोल तुला ऑफर झाले असं तुला काही? नाही, मला माझ्यापर्यंत अजून तसं काय आलेलं नाही आहे माझ्यापर्यंत. पण मला विनोदी भूमिका करायला आवडतात. पण आपल्याकडे असं वाटतं की तर त्याच्याकडे ॲक्टर म्हणूनच बघायला पाहिजे, ॲक्ट्रेस म्हणूनच बघायला पाहिजे. विनोदी आहे, अरे हा विनोदी. आता एखादा माणूस म्हणतो रागीट असेल तर आपण म्हणतो अरे रागीट माणूस चालला. एखादा हसरा असेल तर अरे हसरा माणूस चालला. आपण असं तर बोलत नाही ना. तर कलाकारालाच कशाला, तो विनोदी कलाकार आहे, ही विनोदी ॲक्ट्रेस आहे आणि असा चेहरा केला आणि असं बघितलं की अरे व्हॉट ॲक्टिंग यार, असं थोडी होतं यार. ही ॲक्टिंग तर आपण रोज करतो दिवसभरात. आपल्या आयुष्यात तेवढे प्रॉब्लेम्स आहेत. असा बसला, असा कप उचलला, असा प्यायला ना असा, अरे क्या ॲक्टिंग केली यार. मग तो सिरियस ॲक्टर होतो का, त्याला ॲक्टर म्हणतात. अरे हो याला कॉमेडी ॲक्टर म्हणतात. याला काय, ही संकल्पना चुकीची आहे. पण मुळात मला तर असं वाटतं त्याने ती भूमिका केली. तो विनोदी नट नसणार ना, त्याने ती भूमिका केली असं मला असं वाटतं. पण तू जेव्हा विचार करतोस की मला हे काम करायचं, अशा प्रकारचं काम करायचं, तर काय नेमकं तुझ्या डोळ्यासमोर आहे किंवा काय तुझा पाठ? मला जर तुम्ही विचाराल, माझी वैयक्तिक इच्छा की मला सत्या सिनेमात जसं काम झालेलं आहे ना तशाच पद्धतीचं एक काम मला करायचं आहे. म्हणजे सत्या असेल, मकबूल असेल, त्याच्यानंतर एक फिल्म बघितली होती सलीम लंगडे पे मतरो, त्यातलं काम असेल, अर्धसत्य असेल, बाजार असेल, त्याच्यानंतर भूमिका असेल, जे आर्ट सिनेमे झालेले आहेत, अशा पद्धतीची कामं करायला मला वैयक्तिक आवडतील. सलाम बॉम्बे तसं आता काम होतात की नाही ते आता आपल्याला माहिती नाही, पण तशा सिनेमात मला काम करायला रिअलिस्टिकमध्ये काम करायला मला फार आवडेल. मग ते कारण मला ते जास्त आवडतात. मी ते खूप बघितलेले आहेत. म्हणजे दीपा मेहतांचे पण सिनेमे मी खूप बघितले आहेत. मी वॉटर सिनेमा बघितला आहे. मग असं मधल्या काळात मी सगळं असं जाऊन सर्च करून बघत असतो. तर ते मला मंडी, चक्र असे सिनेमे आहेत ना, ते मला बघायला, मला करायला आवडतील. तशा सिनेमात काम करायला मला आवडेल. तू आता ज्या सिनेमांची नावं घेतलीस किंवा ज्या प्रकारच्या सिनेमांची नावं घेतली आहेस तर त्याचा जॉनर वेगळा आणि तू आत्ताचे काम करतोस त्याचा जॉनर पूर्णपणे वेगळा आहे. पण एकूणच यावरून तुझा सिनेमांचा अभ्यास लक्षात येतोय आणि सिनेमांची आवड तुझी आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे तुझे तोंडपाठ आहेत, संवाद, सिनेमांची नावं तू अशी घेतोस, त्या आवडीविषयी ऐकायला आवडेल. कारण तू तुझ्या डोक्यात फिट एकदम भन्नाट सगळ्या गोष्टी, एखादी मेमरी असते ना की तेवढी मेमरी तुझी सिनेमांसाठीचीच आहे फक्त. तू कसं तू केलं, कारण तू जसं मगाशी म्हणालास की टी व्ही मी शेजारच्यांकडे जाऊन बघायचो, तर मग ही सगळी सिनेमा बघण्याची आवड कशी जपत गेलास तू आणि अजूनही तू कसं करतोयस ते? मी हाकललं तरी जायचो परत बघायला. ठीक आहे ना, एकदा हाकलतील मग ते हे घेऊन ये रे आमचे, मेथी घेऊन ये, कोथिंबीर घेऊन ये, ते दोन मिनटाला पाठवायचे. मला कळायचं की मुद्दाम करतात म्हणून, पण मी तरी जायचो. मला आठवतं आहे गुलाम सिनेमा रिलीज झालेला, पावसाळ्याचीच वेळ होती आय थिंक सो, असं मला वाटतं आहे ना. तर VCRवर लोकांनी सिनेमे लावलेले आमच्याकडे. तर तेव्हा VCRवर सिनेमा बघणं आणि अशी गर्दी. तर त्या दरम्यान ते वातावरण प्रचंड होतं ना, रेल्वेच्या समोर उडी मारली आतिका खंडाला आणि सगळं ते व्हालं. मी बोललो यार ही फिल्म कडक आहे यार, ही फिल्म बघायला जायला पाहिजे. तर मी ती फिल्म बघायला गेलो तर त्याने काय आपल्याला सिनेमा बघायला घेतलं नाही. मग मी त्यांना रिक्वेस्ट केली की ॲटलिस्ट दार तुम्ही एवढं तरी ओपन ठेवा की ज्यात मी TV बघू शकेल म्हणून. आणि मी अख्खा सिनेमा बाहेर उभारून बघितलेला आहे आणि मी पूर्ण बघितला. कारण हे मला बघायचाच होता तो सिनेमा आणि मी तो सिनेमा पूर्ण बघितला. हे मला उपजत मिळालं की काय मला माहिती आहे ना माझ्याकडे कसं आलं आहे, म्हणून मला सिनेमे मी बघतोच कसे ना कसे तरी, आणि मी ते बघितला. गौरव, तुझे सिनेमांची नावं घेतलीस, चैताली म्हणाली त्यांचा जॉनर खूप वेगळा आहे आणि तू जे काम करत होतास त्याचा जॉनर किंवा करतोस त्याचा जॉनर वेगळा आहे, रहस्य असेल किंवा हे. तर हास्यजत्रा सोडण्याचा निर्णय किंवा त्यातून ब्रेक घेण्याचा निर्णय तू घेतलास, त्याच्या मागे नेमकं हेच होतं की हे पण ट्राय करून बघू? हां, त्यासाठीच केलं मी. आता एक जय भीम पॅन्थर नावाची फिल्म केली, ज्यात मला त्रास झाला काम करताना. कारण मी हे करत आलो आहे, अचानक मला इकडे येऊन काम करायचं आहे आणि ते अप्रोच व्हायला पाहिजे. मी जे करतो आहे ते माझ्यासमोर शशांक शेंडे सर होते, मिलिंद शिंदे सर होते, जे मास्टर्स आहेत. त्यांच्यासमोर आपण का अभिनय करणार ना. आणि निशांत डाबसाने ती जबाबदारी माझ्यावर दिली. त्याच्यामुळे माझा असं झालं की यार हां, म्हणजे तो म्हणतो की तू हे सगळं करतोस ना, बघतोस ना, मग तू कर, मला माहिती आहे तुला जमेल. मी प्रयत्न केला माझ्या परीने करण्याचा. हळूहळू अजून काय आलं तर अजून तसं करेन. पण मला त्या जॉनरचे आर्ट सिनेमा करायला मला प्रचंड आवडेल असं माझं म्हणणं आहे. मी ती एक राहुल बोस सरांची एक फिल्म होती बघा, मिस्टर अँड मिसेस अय्यर नावाची, ती
ती मला फार आवडते, ती मी बघितलेली आहे. तर मला अशा सिनेमांमध्ये काम करायला आवडेल जेणेकरून त्याचा विषय चांगला असतो. भले त्याला पैसे विषयचं मला काही गणित माहिती नाही, पण झाल्यानंतर असं वाटेल की हां आज आपण काहीतरी केलं आहे, आपण काहीतरी चांगलं काम केलेलं आहे, छान काम केलेलं आहे. आता रिसेंटली मी एक फिल्म बघितली केसरी नावाची, खूप वर्षांनी बघितली मी, आपली सुजय ढाके सरांची. काय सुंदर फिल्म केली त्यांनी. तर म्हटलं अशा सिनेमांचा पण पार्ट व्हायला मला आवडेल. मागे मटागटावर मकरंद देशपांडे आले होते आणि तेव्हा त्यांनी तुझं जे सिनेमा बघणं आहे किंवा त्यांना तेव्हा त्या सिनेमाच्या दरम्यान कळलं असं वाटतं अलाड पडायला तुम्ही एकत्र काम केलं तेव्हा बरोबर तुझं कौतुक करतो तुझ्या अभिनयाचं, तुझ्या त्या भूमिकेच्या मागच्या अभ्यासाचं, तुझा प्रश्न विचारण्याचं किंवा तुझ्यापेक्षा लहान जर मूल कलाकार असेल त्याला समजावून सांगण्याचं असं ते कौतुक करत होते. जेव्हा अशा जाणकारांकडून आपलं कौतुक होत आहे आपल्या अपरोक्ष, तेव्हा काय नेमकं वाटतं तुला? जबाबदारी वाढते. मग ते हेच टिकून ठेवावं लागेल आपल्याला. मग सगळीच जबाबदारी वाढते. मग सकाळी उठल्यापासून तुम्ही बाहेर काय करता, माध्यमांसमोर काय करता, सोशल मीडियावर काय करता, कारण त्यांची आपल्यावर नजर असते. मग ते असं नको व्हायला की अरे फक्त हे ॲक्टर म्हणून चांगला आहे, माणूस म्हणून चांगला आहे, असं नको व्हायला. तरी मला त्याची जबाबदारीची जास्त भीती वाटते आणि मी जबाबदारीनं काम करायला लागतो की यांच्यासमोर किंवा आपले जे कोणी सिनियर असेल त्यांच्यासमोर आपलं नाव नको खराब व्हायला किंवा माणूस म्हणून आपण वाईट नको वाटायला. हे जरा मी जास्त जपण्याचा प्रयत्न करतो. पण आजही आपल्या इंडस्ट्रीमध्ये हसण्यापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व आहे. मग तू किती जसं मुलगी तुला सरसर करायला आवडत नाही, पण ते दिसत राहिल्यावर जास्तीत जास्त कामं येतात असा पण एक प्रचार असतो. पण तू निवडक ठिकाणीच दिसतोस किंवा जी मित्रमैत्रिणी त्यांचा काय प्रोजेक्ट असेल किंवा तू तिकडे आवडून हजर असतो किंवा कोणाच्या संकटाच्या काळामध्ये पण त्या दिवशी तू तिकडे होतास त्या सगळ्या मित्रांबरोबर, आपल्या मित्रांबरोबर. तर हे सगळं कसं दिसतं आहे तुला? मित्र म्हणजे काय? ठीक आहे, आज तुमच्याकडे पैसे आहेत, माझ्याकडे पैसे आहेत म्हणून आपण एकत्र आलो. मी याला मैत्री नाही म्हणत. तो प्रॉब्लेममध्ये आहे ना, तिथे उभा राहा ॲटलिस्ट जाऊन, ही मैत्री आहे. आणि मला मी दवाखान्याचे प्रचंड अनुभव घेतलेले आहेत. म्हणजे दवाखाना आणि मी आमचं वेगळंच नातं होतं. मी एवढे अनुभव घेतलेले आहेत. त्याच्यामुळे मला माहिती आहे कोणाला काय हेल्प लागते, कोणाला काय हेल्प लागते. मी आजही मला कोणी विचारलं तर मी सांगतो अरे आपल्या ओळखीचे ते डॉक्टर आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन या. कारण आपण किती मोठे आहोत किंवा काय हे दवाखान्यात गेलं तरच कळतं की आपल्याकडे काय आहे म्हणून. आणि तिथे तुम्ही ॲटलिस्ट कोणी तुम्हाला एक उभा जरी दिसला ना शेजारी मित्र, तरी आपल्याला धीर मिळतो की अरे हा कोणीतरी आपल्यासोबत आहे. त्यामुळे मी बाकी ठिकाणी तुम्हाला दिसणार नाही, पण अशा ठिकाणी मी डेफिनेटली जातो की बाबा चला आपण याला तशी हेल्प नाही करू शकत ना, पण मॉरल सपोर्ट तो करायला जाऊ शकतो ना. आपण तिथे उभं राहूया की काळजी करू नको, आम्ही आहोत ह्या सिच्युएशनला जरी बोललो तर समोरच्याला इतकं भारी वाटतं की अरे चला ॲटलिस्ट बोलला तरी. हे जास्त मला आता आमचे एक मित्रबंधू आहेत, त्यांची आई आजारी असताना ते फार आता टेन्शनमध्ये होते. मी त्यांना फोन करून म्हटलं की अजिबात काळजी करू नका, तुमच्याकडनं 4 गोष्टी मला मिळणार आहे म्हणून मी मैत्री केलेली नाही आहे बोललो. मग मी त्यांना भेटायला जा, हे सगळं करायला जा. त्यावेळेस जर तुम्ही गेला नाही तर मग मित्र म्हणून तुमचा फायदा नाही. पैसा, प्रसिद्धी या सगळ्या गोष्टी आहेत. आज माझ्याकडे आहे, उद्या तुमच्याकडे असेल, हे ॲक्सेप्टन्स आपल्याला असलं पाहिजे. आणि मी तर -0मधून आलो आहे, त्याच्या माझ्याकडनं गेलं तरी माझ्याकडे काय, माझं फिल्टर पडायचं घर आहे आणि तिकडे आपली पोरं आहेत. त्यामुळे मला काही टेन्शन नाही. काय नसेल तर मी रिक्षा चालवेन. मी कोविडमध्ये ही पण तयारी केली होती मी की काय नाही झालं तर रिक्षा चालवायचा. 1500 रुपये 2000 तर आपण दिवसाला असेच काढू शकतो. 60,000 महिना बस. आणि आपला माझा खर्चच काय, मला फक्त शूज आणि कपडे घ्यायला आवडतात. बाकी माझा असा फालतू खर्चच नाही आहे काय. हा फोन पण मला गिफ्ट दिला आहे. माझा वैयक्तिक खर्च काय नाही आहे. पण आता हा जसं म्हणाला ना की असण्यापेक्षा दिसण्याला महत्त्व आहे, तर दिसणं हे 2 अर्थाने की एक तर तुम्ही ठिकठिकाणी दिसत असाल की प्रीमियरला दिसताय, कुठल्या पुरस्कार सोहळ्यांना किंवा कोणत्या कार्यक्रमांना, आणि दुसरं दिसणं असं की जे पारंपरिक पद्धतीने येत आलेलं आहे मनोरंजन विश्वात दिसणं, की तुम्ही कसे दिसता, चेहऱ्याने कसे दिसता, तुम्ही कसे, तुमची पर्सनॅलिटी कशी आहे, याला अजूनही नाही म्हटलं तरी थोडं महत्त्व आहे. म्हणजे काही कलाकारांनी त्या चौकटी मोडल्या आहेत. पण याकडे तू कसं बघतोयस? कारण की यावरूनही अनेकदा आपल्याला टीकेला सामोरं जावं लागत असेल, तर त्याबद्दल तुला काय वाटतं? मी उत्तर दिलं तर तुम्हाला असं वाटेल की हा काय खूपच ठरून फिरून आला असं वाटेल म्हणून. माझ्या घरात 2 लहान मुली आहेत, त्यांना वाटते माझा दादा हिरो आहे, मी हिरो आहे. मग मी कसाही दिसायला असू दे, माझ्या त्या 2 मुलींना जोपर्यंत वाटतं मी हिरो आहे तर आय एम हिरो.
तुम्ही माझ्याकडे कसेही बघा, मला काही फरक पडत नाही. माझ्या घरी 2 माझ्या बारक्या आहेत ना, त्यांना वाटतं ना दादा हिरो आहे तर मी हिरोच आहे. मग मी सकाळी हिरोच निघतो घराच्या बाहेर बोलून. मग मी नाही कोणाचे विचार करत, मग तुम्ही मला काम द्या का नका देऊ. माझ्या त्या 2 बारक्या आहेत ना, त्यांना जोपर्यंत ते आहे तोपर्यंत, म्हणजे मी काम करतो इंडस्ट्रीत तोपर्यंत त्यांना हे वाटलं पाहिजे की आमचा दादा हिरो आहे बस. मग आता याच्या पलीकडे काय उत्तर देणार आपण वेगळं. तुम्हाला सिलेक्ट करा नका करू, मला काही फरक पडत नाही. तुझ्या हेअरस्टाईलची पण बऱ्याचदा चर्चा आहे, तर त्याबद्दल मला विचारायचं आहे की आता इंडस्ट्रीत तू आलायस, तू वेगवेगळी कामं करतोयस, बरेच कलाकार कालानुरूप बदलत जातात, त्यांची स्टाईलिंग बदलतात, त्यांचं दिसणं बदलतात. दिसणं म्हणजे थोडंसं हेअरस्टाईल करते वगैरे, तुझं तसं दिसत नाहीये. तर ह्याचा कधी अडथळा होतो का, एक प्रश्न हा. आणि दुसरं म्हणजे हे ठरवून नाही, हे काय आहे हेअरस्टाईलच्या मागची पहिली गोष्ट. सर तुम्हाला केस कापावे लागतील. थँक्यू, दुसऱ्याला घ्या. माझं उत्तर तयार असतं. आम्हाला तुम्हाला वेगळं दाखवायचं, पण काय असं वेगळं म्हणजे काय दाखवणार तुम्ही मला? काय म्हणजे कुठे प्लॅनेटवर कुठल्या नेऊन उभं करणार, आता गौरव मोरे तिकडनं ॲक्शन बोलणार आणि काम करणार, वेगळं काय? मला जर ती गोष्ट वाटली, ते कॅरेक्टर मला वाटलं, मी डेफिनेटली काय. आता मी महापरिनिर्वाण नावाची आमची फिल्म केली, त्या टायमाला मी केस हे केलं, कारण तो काळ 56, 53, 54 त्या दरम्यानचा होता. त्या मी केलं ना, कारण मला माहिती होतं हे प्रोजेक्ट मोठं आहे, काम मोठं आहे. आणि मला हिप्पी म्हणजे आता मला 90s संजय दत्त वगैरे सगळे, तर ते आमच्या एरियात जी आम्ही सिनियर मंडळी आमच्याकडे दिसायची, ती सकाळी उठून सगळे अशा करायचे. तर आमचं पण असं व्हायचं की हे व्हायला पाहिजे, हे करायचं आपल्याला. आणि ते डोक्यात बसलं होतं तेव्हा. आता पायलची चप्पल, पायल लखानी चप्पल, ती टकाटक धुतलेली, व्हाईट ड्रेस, त्या हातात कडं त्यांच्या असायचं, एवढी घड्याळ, केस असे मस्त मागे फिरले, टिका लावलेला प्रत्येकाने, त्यांचा रुमाल असा लटकलेला, बरोबर ना, रुमाल लटकलेला. आणि मग जे असे सिगरेट गुटखा मावा ते घ्यायचे आणि ते असे उभ्याच्या स्टाईलमध्ये सगळे असे असते, शर्ट बिडम टकाटक, याचं हे कॉलर अशी मोठी, तर मला यार, आणि बॅगी पॅन्ट, त्याला खालून चेन लावलेली असायची. हा त्यांचा ठरलेला अटायर असायचा. बरं त्याला डाग ना लागले पाहिजे. मी म्हटलं यार हे आपल्याला फॉलो करता आलं पाहिजे. आणि केस एकदम टाकाटकमध्ये, दाढी वगैरे केली, अशा छान मिशा, कल्ले ठेवलेले. तर त्यांना डोक्यात बसलं होतं की यांना आपल्याला हेच करायचं आहे, आपली स्टाईल पण हीच करायची आहे. मी आता इकडची कल्ली कमी ठेवायला लागलो ना, ती प्रॉपर इतकी कल्ली वगैरे ठेवून हे करायचो. मग मला हे म्हटलं हे आपण हिप्पी ठेवली पाहिजे. आणि मग ती ठेवली मी. एकदा घरीच होतो, काहीच काम नव्हतं, सुट्ट्या पडल्या की पावसात आम्ही पाईप तुटायचे आमच्याकडे, पाईप रिपेअर करत बसायचो आम्ही. मग त्या काय करत केस वाढले, तेच केस वाढलेले बघून मग ती मला गुगलची ॲड मिळाली आणि तो लुक झाला तयार. म्हटलं हां चला आता एक लुक झाला ना, तर मग हाच कॅरी करूया. त्या सगळ्या आईची रिएक्शन काय असायची? आईची रिॲक्शन, आई बोलते आता, पूर्वी तर तुम्हाला मी सांगितलं तर असे हातात नाही आले पाहिजे केस, एवढे कापायला लावायचे, 0 कट म्हणतात ना. बरं मी म्हणत अगं आई आपण रंगाने मी काळा आहे, त्यात तुम्हाला 0 कट मारला होतो. लोक मला लारा बोलायची, तर मला कळायचंच नाही लारा का बोलतात म्हणून. नंतर मला कळलं ते मी चिडवत आहेत म्हणून. मला आता वाटतं मी कधी बॅटिंग करतो एवढी भारी, ए लारा. नंतर मग मला कळलं अरे यार, मी घरच्यांना सांगायचो की मी नाहीच करणार म्हणून हे असं सगळं. पण मग काय आता ह्या क्षेत्रात आल्यानंतर मग आईंचं त्यांचं म्हणणं होतं की बाबा तू काय कर. पण माझं नंतर डोक्याचं झालं की यार आपण ही क्षेत्र आपण निवडले, 2 पैसे घरी देणं गरजेचं आहे. मग मी कसंही करून त्यांना 2 पैसे घरी देतो. पण हे मला माझ्यापेक्षा जास्त माझ्या केसांवर प्रचंड प्रेम आहे. ते उगाच कधीतरी असं मुद्दाम असं करायचं. तो जो एपिसोड झाला होता त्याच्यात तुला पूर्ण टक्का दाखवला होता. मी ते जे टक्कल लावले तेव्हा मी रडत होतो. नंतर म्हटलं खरंच जर खऱ्या आयुष्यात माझं टक्कल पडलं तर मी कसा दिसेन यार. मी केस कापल्यानंतर खाली केस पडतात ना, तर मला असं होतं की यार याला लावू शकतो का रे परत, नाही आता काहीतरी करू शकतो का यार. क्या बाल है सर आपके, इतने म्हणलं शांत बस जरा का, क्या बाल है सर आपके ने. ते जात आहेत ते बघ ना. आता आंघोळ करताना पण जातात ना, मी लिटरली म्हणतात नका जाऊ रे, नका जाऊ, तुम्हीच आहात माझ्यासोबत, दुसरं कोण आहे. मी त्यांना लिटरली सांगतो नका जाऊ रे, नका जाऊ. मी आमच्या डॉक्टरला फोन करतो, बघाव काय होतं ते. काय नाही होतो, ते डस्टमुळे होते. अरे आंघोळ केली, कुठला डस्ट आहे बोललो. ते आहे प्रश्न होता तुमचा स्टँडअप कॉमेडीच्या आतापर्यंतचा प्रवास, हा प्रवास इतका सक्सेसफुल होईल पुढे पण तुम्ही अशी मजल मारा, असं कधी होतं का? नाही मला नव्हतं वाटलं कधीच.
मला खरंच नव्हतं, आयुष्यापासून सांगतो, मला कधीच नव्हतं वाटलं. पण नशिबाने हास्यजत्रा आली, ती हिट झाली कोविडनंतर, कोविडमध्येच. आणि आम्हाला नव्हतं माहिती की ही एवढं पॉप्युलर होणार आहे, कारण आजूबाजूला बरेच शो चालू होते ना आपल्या, नाही म्हटलं तरी पण, आणि ते हिट होते, सगळे सुपरहिट होते. तर म्हटलं यार एवढं तर आपल्याला मिळणार. आणि मला तर वाटलं की मी कधी असं एवढा मोठा होणार नाही, पण म्हणजे एवढा मोठा मीन्स लोक आपल्याला ओळखतील वगैरे. आता तर गाडी घेतलं तर अरे क्या नवीन गाडी ले. आता तुझी काय स्वप्न आहेत? मध्ये करिअरच्या रिगार्डिंग असेल, पर्सनल आयुष्यातली असतील, आजूबाजूच्या मित्रपरिवारांची असतील, काय तुझं स्वप्न काय आहेत सध्या? नाही, आता मला फक्त काम करत राहायचं आहे. आता काही म्हणजे माझं घर झालं, मला पवईला घर मिळालं, ज्या पवईत मी राहतो तिथंच मला घर मिळालं, त्यामुळे ते एक मला बरं वाटतं आहे. आणि आता काय चांगलं काम करत राहूया आणि बस. तुझी निरीक्षण शक्ती, म्हणजे आतापर्यंत तू जे आम्हाला तुझे बघितलं आहेस किंवा जे अनुभवलं आहेस ते तू आम्हाला तितक्याच बारकाईने सांगायच्या पद्धतीने, आणि ते आमच्या डोळ्यासमोर दिसते तू सांगताना सुद्धा. ही जी निरीक्षण शक्ती आहे ती आपण गोष्ट सांगावी तशी, दिग्दर्शक म्हणून, लेखक म्हणून. तुझं जो काही लिखाण सुरू आहे का, असा काही विचार आहे? हां, माझा करणार आहे मी. माझं विस्तृतपणे सांग म्हणजे आम्हाला. मला करायचं आहे, मला म्हणजे मी करतो आहे आता, मी करणार आहे. म्हणजे लिहायला घेतलं आहे आम्ही बेसिक फिल्टर पाड्या, जे मी बघितलेलं आहे त्याची वेब सिरीज किंवा सिनेमा करायचं माझ्या डोक्यात चाललेलं आहे. सो त्याचे एपिसोड आणि ते फार इंटरेस्टिंग आहे. कारण लग्नात पण गाणी लागायची ना, तर लग्नात कशी गाणी लागायला पाहिजे, तर लग्नात आमच्याकडे अशी गाणी लागायची की आँखों से मेरी बहते है. तर आमचं व्हायचं की लग्नात गाणी कशी काय वाजतात, पण हो दिल तोड के हसती हो मेरा, ना आम्ही जेवायचो अरे अरे काहीतरी घोळ आहे, हे गाणी कशी काय लागतील लग्नात यार. नाही ना, अशी आपली लग्नातली गाणी वाजली पाहिजे ना. मुंगळा आणि मुलगी रडते, आई तिची विदाई करते, मैं गुडकी चली, तर बाप रागानं पाहिजे, बंद कर नाही गाणी काय लावत आहे. आम्हाला असं वाटतं हे अजीब आहे कुछ यार. मला एक कळत नाही, कुठलाही असू द्या, म्हणजे सण असू द्या किंवा काय असू द्या, भांडणं कशी गावतात तेच मला कळत नाही. आणि ते 2-3 पिणारे असतात ना, ते कन्फर्म भांडणं, आणि याचा सूर लागला हा भांडणं करणार, याचा मूड झाला हा भांडणं करणार. आणि मग ते घरचेच येतात, पोरांनो नीट भांडणं मिळणं करू नका, काय तुम्हाला आम्ही आजच वाटलो काय, आम्हाला माझा सणवार आहे, काहीतरी घरात कार्यक्रम आहे, जा तुम्ही. 10 मिनिटाला त्यांच्याच मारामार सुरू होत्या. हे सगळं हे फार इंटरेस्टिंग आहे, सगळं बघितलेलं आहे. तू फिल्टर पाड्यातल्या मित्रांविषयी सांगितलंस, इंडस्ट्रीत मित्र आहेत, मित्र म्हणावे असं? हां, 2च जण आहेत, फार नाही. सगळ्यात आधी तर अभिनय बेर्डे, त्याच्यावर माझं प्रचंड प्रेम आहे. अभिनय बेर्डेवर मी त्याने जर मला सांगितलं ना की गौर हे नाही करायचं, तर मी कधीच करणार नाही. कारण त्यांच्या बाबांनी खूप काही दिलं आहे आपल्याला, आणि माझी इच्छा होती की त्यांच्यासोबत कधीतरी काम करता येईल किंवा स्टेज शेअर करता येईल. मी त्याला बोललो पण नाही, म्हटलं मी तुझ्या घरी राहिलो असतो, म्हटलं बाबा असतं तर मी राहिलो असतो, तू हाकलला असतास मला, पण मी राहिलो असतो घरी, कायमस्वरूपी राहिलो असतो. तर मला अभिनयावर प्रचंड प्रेम आहे, मला अभिनय वेळ. आणि आता दुसरे ॲज अ डिरेक्टर म्हणून बघा तर ज्यांच्यासोबत माझं चांगलं गट्टी जमली ते विशाल देवरुखकर. माझं काही चांगलं वाईट सगळं मी त्यांची शेअर करतो. ही 2 माणसं आहेत. कोणीतरी असायला पाहिजे ना आपल्याला पण कंट्रोल करणार, तर आपण पण वाद जातो तर आपल्याला कळत नाही काय चालू आहे काय नाही. तर तसं अभिनय जरी माझ्यापेक्षा लहान असला पण तो खूप हुशार आहे, त्याला सगळ्या गोष्टीचं नॉलेज आहे. त्यामुळे कधी कधी मी त्याच्याकडनं सजेशन्स घेतो की भाई असं झालं आहे, मी काय करायला पाहिजे वगैरे वगैरे. आणि तो असला की मला असं एकदम असं फील होतं की कोई तो आहे. तुझी आणि भुईनेच्या मैत्रीबद्दल पण बरीच चर्चा होय, होय. फक्त ऑन द सेट होती का? नाही आहे. फोन चालू असतात, तो मला माहीत ना, लोक म्हणतात भोजने फोन उचलतात, तर भोजने माझा फोन उचलतो. हां, त्याचं म्हणजे काही नसेल तर तो चिपळूणला जातो आणि तिकडे त्याची जी काही कामं असते, आता घर आहे त्याचं बिचारायचं, तो तिकडे जाणारच नाही, शेवटी आईवडील तिकडे त्याचे, इथं तरी राहून काय करेल बिचारा. बाकी नट म्हणून तर खतरनाकच आहे, नो डाऊट. आणि माणूस म्हणून पण चांगला आहे. मराठी भाषेवरून आता दसऱ्या चाललं आहे, तर हास्य जत्रा मध्ये तुमचं आणि समीर चौधरी हे जे मराठीतलं कॉन्ट्रास्ट जे होतं, म्हणजे त्याला चिरवण्यासाठी मी उत्तम मराठी बोलणं आणि पुन्हा आपल्या पद्धतीने हे कसं काय? ते समीर दादानेच लिहून दिलं होतं सगळं आम्हाला. मग तो काय बारकावे हेरायचा, सांगायचं हे कर, मग हे कर, असं कर. तर ते मी तिथं करायचं, ते जास्त वर्क व्हायचं. ते समीर दादांमुळेच ते सगळे, आणि ते चेतनावाले एपिसोड आमचे ते जास्त हे झाले.
ते मला पण करताना मजा यायची, मार खाताना पण मजा यायची आणि बोलताना पण मजा यायची. कोणाचे ग कोणाचे सुंदर डोळे कोणाचे. लहान लहान पोरांच्या कविता सगळ्या मजा यायची पण करायला. म्हणजे ते आता तू त्या प्रवासाचा उल्लेख केलास म्हणून त्यातलं म्हणतो बरे तर म्हणजे असं ते असंच फ्लोमध्ये आलं होतं. हा म्हणजे ते तुझं होतं. हां म्हणजे फ्लोमध्ये आलेलं आहे, ते ठरलेलंच होतं, कुणालाच माहीत नव्हतं. मला पण लक्षात नाही की आता मला असं बोलायचं आहे. आता ते एवढा हुशार माणूस आहे, मराठीवरचं प्रभुत्व आहे, मग हो म्हणतो बरे चिडवायला तर ते बायला समजून ठेव, याला समजून ठेव. आणि ते निघालं, मग ते कंटिन्यू केलं आम्ही. तू जसं आता महाराष्ट्राची हास्य जत्रा म्हणा किंवा विविध सिनेमांमधनं मनोरंजन केलंच आहेस, तसं तू आता हवा करायला सुद्धा येतोयस. आणि आम्हाला खूप आनंद आहे की आम्ही तुला पुन्हा एकदा बघणार आहोत छोट्या पडद्यावर. तर त्या कार्यक्रमाविषयी तुला काय सांगायला आवडेल आता? अजून तरी माझ्याकडनं तर काय तसं कन्फर्मेशन नाही आहे. माझं कन्फर्मेशन अजून नाही, पण ते झालं की डेफिनेटली मी त्यांना या सरांना फोन करून सांगेन. माझ्याकडून तर नाही आहे. पण आम्हाला बघायला आवडेल, कारण का प्रोमोमध्ये काही कलाकारांना ठरवून तिकडे हा पण ते गेलेलं आहे ना त्याच्यामध्ये. हां त्यामुळे आम्हाला आवडेल की त्या काळात तुला पुन्हा, बघूया त्या प्रसन्नाच्या रंगमंचावर बघायला. आमची काही CCR मंडळी आहे जे कॉलेजमध्ये शिकतात आणि ते पत्रकारिता करायची त्यांची इच्छा आहे कदाचित. तर तुमचे काय प्रश्न, तुमचं नाव सांगा, कॉलेजचं नाव सांगा आणि प्रश्न विचारा. सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळाली. सॉरी. हॅलो दादा. हॅलो. मी मुग्धा आपटे, झुंझुनवाला कॉलेजची विद्यार्थिनी आहे. मला प्रश्न असा आहे की तू हास्य जत्रामधून फेमस झाल्यास, एकांकिका वगैरे पण केल्यास, तर तुला आता नाटकातून प्रेक्षकांसमोर यायला आवडेल का, लाईव्ह असं? हां आवडेल ना, पण मी जरा काही वर्ष थांबलो आहे. माझे काही जरा हे आहेत प्लॅन्स आहेत, ते झाले की मी डेफिनेटली नाटकाकडे वळणार आहे मी आणि करणार. मला आवडेल करायला, कारण सुरुवातीला मी नाटकच केले 5 वर्ष. सो मला आवडेल नाटक करायला, मजा येते नाटक करायला. ओंकार आणि गौरव एकत्र नाटक बघायला. हो. पण दरम्यान विचारणा झाली आहे खूप वेळा झालेलं आहे, पण थोडंसं माझं जरा काय आहे थोडंसं ते झालं की सॉल्व झालं की मी करेन. मग आपण थोडं इथं रिलॅक्स होतो ना, मग काम करायला मजा येते. आणि नाटक कसं जर एकदा आलं आपल्याकडे तर निदान 6-7 महिने 8 महिने ते व्यवस्थित केलं पाहिजे, कारण मग प्रोड्युसरचे पैसे लागलेले असतात, बाकीचे को ॲक्टर आपल्यावर डिपेंड असतात. असं नको व्हायला की आपण केलं आणि 10 दिवसांनी अरे नाही ना मला फिल्म आली, मला हे आलं, ते मला जमणारच नाही. त्यामुळे ते एकदा त्याला 6 महिने छानपैकी देऊया, जेणेकरून प्रयोग पण चांगले होतील आणि नाटकही चांगलं रन होईल. माझं नाव अश्लेषा अतुल माने, जोशी पेडणेकर विद्यालयाची विद्यार्थिनी आहे. तुझ्या हेअरस्टाईलबद्दल तर तू सांगितलंस, पण तुला एक इंट्रोडक्शन दिलं होतं की फिल्टर पाड्याचा बच्चन टाणा नाना, त्या टाणा नानाच्या मागे काही स्टोरी आहे का? स्टोरी म्हणजे हम सिनेमा होता ना बच्चन साहेबांचा, तो सिनेमा टी व्हीवर आपण बऱ्याच जणांनी सगळ्यांनीच बघितलेला आहे. तर त्याचं बॅकग्राऊंड स्कोअर ते आम्हाला फार आवडायचं. तर आम्ही शनिवारी रविवारी असे खेळायचो ना, पकडापकडी, साखळी, लगोरी वगैरे सगळे गेम खेळायचो आम्ही. तर त्या दरम्यान आम्ही एकमेकांना बघतावार टाणा असं करतच, कारण आत्ता तरी सगळे मोबाईल वगैरे सगळे खेळतात, तर आम्ही तर सगळंच खेळून झालं आपण सगळे भावरा वगैरे सगळेच. तर आम्ही शनिवार रविवार आम्ही सगळे ह्याच वातावरणामध्ये असायचो. तर ते तिथून आलेलं आहे. आणि मीच नाही, सगळा भारतच बच्चन साहेबांचा फॅन आहे, त्यांच्या अभिनयाचा फॅन आहे. तर आमच्या इकडची जी मोठी मोठी मंडळी आहे ती, तू हा सिनेमा बघितला का, मग त्यांच्यामध्ये शराबे बघितला का, डॉन बघितला का, तर म्हटल्यावर आपण 90sमधले चित्रपट जास्त बघितलेले आहेत. मग कधी कधी टी व्हीला लागायचे, पण सगळे पिक्चर बघायचं, मग जंजीरपासून सगळे. तर मला तेव्हापासून फार आवडायला लागले आणि ते आहेतच, ग्रेटच आहेत, म्हणजे काही प्रश्नच नाही. तर ते तिकडून आलेलं आहे. नमस्कार दादा, मी गायत्री, मी DDAची विद्यार्थिनी आहे आणि CCR म्हणून काम करते आहे. तर माझा प्रश्न असा आहे की तू अभिनेता आहेसच, पण अभिनयामध्ये पण विनोद करणं अवघड वाटतं का, की ते उपजत आहे तुझ्यामध्ये? नाही, अवघडच आहे ते, पण आता ते काय, आता मी लहानपणापासून इतक्या जणांची मस्करी करत आलो आहे, खूप जणांच्या शिव्या खात आलो आहे, त्यातल्या शिव्या मायनस केल्या आणि जे मी करत होतो ते करत आलो आहे. म्हणजे एकदा आम्हाला शाळेत असं विचारतं, आमचे नाताळ शिबिर असायचं. नाताळ शिबिरामध्ये आम्ही 10वीला असताना सकाळी 7 ते संध्याकाळी 7 आम्ही शाळेत असायचो. तर 2 तास वाचनाला, 3 तास लिखाणाला, परत असं सगळं असतं. असं व्हायचं की अरे काय आहे, 9 दिवस हेच करायचं आपल्याला किती पर्सेंटेज मिळणार आमचं आपल्याला माहिती. तर एकदा लाईट गेली होती अचानक. तर सर म्हणाले आज शेवटचा दिवस आहे, तुमचं मनोगत लिहा,
जे जे खरं खरं ते खरं खरं लिहा, आम्ही कोणी वाचणार नाही. म्हटलं नाही सर तुम्ही वाचा. नाही 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 वाचणार नाही, लिहा. नमस्कार, मी गौरव मोरे. आणि आम्हाला मेणबत्ती दिलेल्या सगळ्यांना, मेणबत्ती खाली अभ्यास करा. मी बोललो टोल्यावर खाली होत नाही, तर मेणबत्ती दिली. नाताळ शिबिर मला फार आवडले, मी फार मजा केली. अभ्यास झाला, जो गेले 6 महिने होत नव्हता तो अभ्यास मी इकडे केला. अजून एक सुरुवातीला कंटाळा आला, पण नंतर मजा आली. पण खरी मजा कधी आली ज्याची लाईट गेली त्या दिवशी, असं मी लिहिलं. मग मेणबत्ती लावली. आम्ही म्हटलं कशाला लावली मेणबत्ती, असं सगळं लिहिलं. जे मनात आहे ते लिहा, आम्ही वाचणार नाही म्हणून लिहिलं. आणि आम्ही असे सगळे मधल्या सुट्टीत उभे होतो. काय माझ्या सरांना काय वाटलं, त्या मोरेची चिठ्ठी काढा बरं, त्यांनी काय लिहिलं बघा. त्याने चिठ्ठी काढली, वाचली. आता हे पोरांमध्ये मी गप्पा गोष्टी करत होतो, आमचा ग्रुप होता चांगला, टाईमपास चालू होता आमचा, आम्ही हसत होतो. बोलले शिपाई आले म्हणाले मोरे मुख्याध्यापकाने बोलवले. बोललो मला, बोलले हो. म्हटलं अरे हुशार विद्यार्थी तर माझ्या बाजूला, त्यांना बोलवा ना. बोललो नाही 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 तुलाच बोलवले. मग आमचे पानसरे सर, डेंजर सर, मोरे आलो 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 आलो. धावत धावत गेलो. असाच टेबल होता आणि सगळे शिक्षक असं बघत होते जसं का मी त्यांचं पाकिट मारलं आणि माझ्याकडे बघतायत. मी आपल्या एवढा 4.6 4.7 एवढी आमची हाईट. असं गेलो, उभं राहिलो, असं बघतायत. काय लिहिलंस तू चिठ्ठीत, म्हणजे याच्यामध्ये फीडबॅकमध्ये काय लिहिलंस. म्हटलं काय नाही सर, याचा मला नातवाच्या सुट्टीचा मला फायदा झाला, खूप भारी वाटलं सर, शिक्षकांनी खूप मेहनत घेतलेली आहे. ये इकडे, इथं उभा राहा, हे वाच कुठल्या शिक्षकाने मेहनत घेतली. आणि खाली मेणबत्ती गेली, आम्हाला मज्जा आली. आणि सरांबद्दल पण लिहिलं होतं. म्हटलं आता, आणि आमच्याकडे संगणक रूम होते आमच्या वर्गात. आणि फक्त कधी ते बटन फक्त पुसले ना आम्ही तरी आम्हाला 10 पैकी 10 असायचे. मी बोललो साला यार आपण कधी यार ते संगणक ऑन पण नाही केलं यार आपण, तरी 10 पैकी 10 आपल्याला आहेत. तर ती रूम फक्त मारण्यासाठी होती आम्हाला. ती रिमांड रूम होता आमच्यासाठी. म्हणजे आधी असे सगळे टकाटक जायचे. हा सर काय झालं, आतमध्ये गेली येताना मला लहान सरांनी सप्पे शर्टाला मळबिळ लागलाय, घाम बिम कुठे कुठे नेलो आपल्याची माहिती नाही. आणि परत माझ्या संगणकावर पडलं तर अजून मारीन. मग पारे एवढं ही रूमच एवढी आहेत, पडणार कशावरती, संगणकावरच ना. तर आमच्या एका मित्राने आम्हाला जेव्हा घेऊन गेले, आधीच सांगतोय गुंड गँग, जर कुठलं बटन दाबलं ना लक्षात ठेवा. आम्हाला माहीतच नाही काय आहे ते, संगणक पहिल्यांदा ऐकतो शब्द आम्ही. घेऊन गेले. आता एक होता पोरगा, त्याने कट कीबोर्ड दाबला आणि कट असा आवाज आला. कोण दाबलं सर याने. तुम्ही सगळ्यांनी बाहेर जा. आम्हाला 12 रुपये केलं. आतमध्ये ज्याची काय बटणं दाबले सरांनी, एवढी महागात पडली. सर याला काय म्हणतात, माऊस. ओ माऊस मीन्स उंदीर. बसा ना गप जरा. आता जे होतं ते आम्ही असंच मस्करी. मग पोरांचे प्लॅनिंग कितीला असेल रे अंदाजे, 75,000 80 1 लाख. संध्याकाळी पत्रे काढून म्हटले बाबा ए काय बोलताय, ले मारला यार. संध्याकाळी पत्रे, तुमच्या बापाला घेऊन जातील जेलमध्ये, तुम्हाला पण जातील. त्यानं ती रूम ठोकायला. ओ हा याला घेऊन जा संगणक रूममध्ये. म्हटलं सर ऐका ना सर. मग आमचे फटांकडे सर म्हणाले थांबा. त्या गौरव मोरेने जे काय खरं आहे ते खरे लिहिले, प्रामाणिक आहे तो. बाकी सगळे खोटारडे. अभ्यास झाला त्यातल्या अर्ध्या तर नापास होणार आहेत. तर मी म्हटलं माझ्या डोळ्यात पाणी आलं, म्हटलं तर मी गेलो होता. सर काय सर तू जा, तू बरोबर लिहिलंय, बाकीच्यांचे वाचा. म्हटलं मेले सगळे बाकीच्यांचे वाचा. डेंजर बाबा, आमची शाळाच लय डेंजर होती. आमच्या शाळेत एक किस्सा सांगतो तुम्हाला. एक मित्र होता आमचं, नाव घेणार नाही त्याचं, आता मला फोन करून शिवाय देईल. तर त्याला ना गणिताचं जरा 19-20, बऱ्याच जणांचं गणिताचं 19, म्हणजे माझं पण तेच होतं. तर सर त्याला म्हणालेले की माझी भविष्यवाणी आहे. तर तो म्हणला काय, तू असा काठी टेकत येशील आणि मग मी तुला विचारेन बाबा कुठं चाललाय, तो म्हणशील तू ऑक्टोबरचा फॉर्म भरायला चाललोय. आजही पास झालेला नाही आहे, पण कॉन्फिडन्स काय आहे, हा काठी टेकत येईल, पण सर तेवढे जेंग असतील. म्हटलं सर पण ते काठी टेकत त्याला तुम्ही गबास जास्त बोलू नका. बाबा कुठं चालला, ऑक्टोबरचा फॉर्म भरायला.
त्याला एक बार खतरनाक होतं बा. मग आमच्या शाळेवर जर सिनेमा केला ना, मला मध्ये ठेवलं होतं. जरा याला मध्ये पाठवा सर, ना राव दे जरा बरं याला ठेवा मध्ये. म्हटलं मध्ये लिहा अभ्यास असते, मध्ये जरा बरा आहे. तर आमचा हा ब आणि पलीकडे क वर्ग होता. तर क मधला हुशार कोण, तर 42% तो त्यांचा स्कॉलर. तर सकाळी आमच्या वर्गातनं शांतता, बतनं थोडा थाप तुप थाप असा आवाज, क म्हणलं तर कपडे धुतल्यासारखा आवाज याचा, सर नको आता. आणि असं व्हायचं की ते तिकडनं यायचे ना आमच्याकडे बघायचे, अभ्यास चालू आहे, हो चालू आहे. तिथून यायचे खिडकीतून बघायचे, अभ्यास चालू आहे, हो सर अभ्यासच चालू आहे. तर असं व्हायचं रे, तो आवाज ऐकल्यानंतर हा अभ्यास होईल की नाही. आणि एवढी जाड छडी घेऊन यायची अशी मोठी, पहाटे 4 वाजता यायचे अभ्यास करतात का नाही बघायला. आमची शाळा एवढी स्ट्रिक्ट होती, पण त्यांच्यामुळे आम्ही फिल्टर पाडायची पाईपलाईन क्रॉस करू शकलो आणि आज मी तुमच्यासमोर बसू शकलो. ती फक्त माझ्या मिलिंद विद्यालय शाळेमुळे. अदरवाईज त्या पाईपाच्या पलीकडे कधी चालू नसतो. प्लीज खूप गोड छान शाळा आहे, ग्राउंड वगैरे सगळे आमच्या शाळेला. आणि म्हणजे आम्हाला असं व्हायचं की चला रे पोरांनो ग्राउंडची खडी साफ करायला. तर आम्ही चाललो बघा, सगळे बिगारी चालले. आम्ही दिवसभर खडी साफ करत असायचो. नाही 10 वाजता घरी जाऊ पक्की टाकायला, शाळा साफ करायला, सगळं आम्ही पुढे. कारण आम्हाला जेवढं पळायला तेवढं बरं आहे. पण आता एवढं सगळं अचीव करून झाल्यानंतर शाळेने बोलवलं किंवा तू शाळेत गेलास, बोलवतात. होय गॅदरिंगला भारी वाटलं मला. सर म्हणाले अरे तू तुझ्यात तर उंगल्या होत्या म्हणले एवढे, पण तू असा वशील मध्ये वाटलं नसतं. म्हटलं सर आता ते कुठेतरी डेस्टिनी लिहिलेली आहे, ते झालं. पण मी आजही माझ्या सगळ्या शिक्षकांना आजही ड्यू रिस्पेक्ट मी प्रचंड घाबरतो. कारण मी जरी काही झालो किंवा काय नाही तर त्यांच्यामुळेच झालो, त्यांनी आम्हाला शिस्त लावली म्हणून. नाहीतर कधीच शक्य झालं नाही. शिक्षकांना उलटं बोलावं ही माझी वृत्तीच नाही आहे, कारण त्यांनी आम्हाला घडवलेलं आहे. आम्ही खूप ॲक्टिंग करायचो. एकदा कानाखाली मारले की पडायचं चक्कर येऊन. तर त्यांना वाटायचं सर चक्कर आली. आमचं 10 ग्रुप असायचं ना, ते एकदाच बोल चक्कर आली. एखादं सांगणार आहे, हो सॉरी कन्फ्यूज करायचो आम्ही MCSC मध्ये होतो. त्यांना कंटाळा आलेला होता आम्हाला. तर मी म्हटलं पोरांना आता मी चाललो रूममध्ये जाऊन झोपणार आहे. मी काय करशील आता बघ. मी पडलो. अरे काय झालं मोरला, चक्कर उचला. गेलो आणि ठेवून दिला आतमध्ये. आता 2-3 म्हटलं तर ह्याला चक्कर आला तर मी पण पडतो. ह्यांना चक्कर आली, अशी कुल्यावर फाटके दिले ना, सगळे उभे राहिले. सगळे नाही ना सर आम्हाला काय झालं, आम्हाला काय नाही झालं, आम्हाला काय. मी खिडकीतनं बघतोय, घ्या आता. ते म्हटलं ते एकदाच होत आहे ना, दोघा ठिकाणी गेले की सगळ्यांना कळलं की ऍक्टिंग चालू आहे म्हणून पहिला मीच पडलो. तू शाळेतल्या शिक्षकांबद्दल सांगितलं, मोठे गोस्वामी शिक्षक ते पण त्यांच्यामुळेच तर घडलो, इथं बसलो ते त्यांच्यामुळेच घडलो ना. त्यांना बरोबर कळतं की कुठल्या कलाकारामध्ये काय आहे प्लस पॉईंट आहे म्हणून. ते कळणं फार गरजेचं. अदरवाईज मग ते त्याला फार वर्ष जातात. म्हणजे मी असं समजेन की दत्तू बने इथं किती लकी आहेत, कमी एजमध्ये ते एवढ्या चांगल्या डिरेक्टरच्या हाताखाली येऊन कामं करत आहेत. त्यांना ग्रोथ व्हायला खूप चान्स आहे. म्हणजे आता कितीतरी वर्ष ते लाँग रन काम करू शकतात, एवढं हे आहे. खूप छान गप्पा आणि सच्चेपणाने तू आम्हाला सगळ्या गोष्टी शेअर केल्यास. या सच्चेपणाचा तू म्हणतोस जसं फिल्टर काढायचं वेबसिरीज किंवा सिनेमा तू लिहायला सुरू केलं आहे, लवकरात लवकर आम्हाला बघायला मिळावं. कारण का तो तितकाच सच्चा असणार आहे. त्यासाठी खूप शुभेच्छा आणि खूप थँक्यू. तू आलास, छान आमच्याबरोबर गप्पा मारल्यास आणि आम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीस त्यासाठी थँक्यू. आणि सगळ्यात जास्त तुमचे आभार मानतो, महाराष्ट्र टाइम्सचे आभार मानतो की मला इथे बोलवलं. कल्पेश आमचे खूप जुने मित्र आहेत, पण आज तो योगायोग आलेला आहे. मला नेहमी असं वाटायचं की आमच्या मित्रांच्या मठामध्ये असे कॉलम्स आहेत ना, मला माझा काय येत नाही की ते कॉलम. आणि लकीली ठीक आहे, तो थोड्या वेळाने आला पण चांगला आला, व्यवस्थित गप्पा झाल्या, सगळं झालं. आणि मला येताना जरा धाकधूक होतीच की आता काय प्रश्न विचारतील किंवा काय नाही. पण आताचं काय झालं, भीती का वाटते, भीती नाही महत्त्वाचं म्हणतात, ट्रोलिंगचं प्रमाण जास्त वाढल्यामुळे जरा कोणाला असं फ्रीली बोलता येत नाही जास्त. काय बोलले गेले की ट्रोल करतात, काय बोलले गेले की ट्रोल करतात. जेव्हा कमेंटला 1 रुपया लागेल ना तेव्हा त्यांना कळेल की ट्रोल करणं कसं असतं म्हणून. आता काय फुकट का चंदन घिसमेर नंदन असं आहे, बरोबर ना. कमेंटला जेव्हा पैसे लागतील तेव्हा कळेल. आता पूर्वी कसं होतं, 200चा रिचार्ज 1 GB फक्त महिन्याला, मग फक्त अरे झालं बाय 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 बाय. आता काय देतच आहे कुणीतरी, तर त्याच्यामुळे कसंही बोलायचं काय बोलायचं चालू आहे. पण त्यांना पण कळेल जरा
हरकत नाही. थँक्यू पुन्हा एकदा आणि अशीच तुझी प्रगती होत राहो. आमची जेजेची जी ही आहे कॉलेज क्लब रिपोर्ट ती तुझं स्केच केलंय. अयो वा 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 अच्छा आता बसला कसं केलं? वा. नाही नाही थँक्यू. अरे वा 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 वा. थँक्यू सो मच. आमची आरू आहे ना, तिला पण असं काय काय करायला आवडतं ना. ती पण काहीतरी छोटीच आहे पण ती करत असते, ते मला फार आवडतं. आणि मला आतापर्यंत खूप चांगले माझे स्केच आले, त्याच्यामुळे मला फार आवडते सगळं. तू लिखाण आणि दिग्दर्शनाला सुरुवात केली आहेस, तर योगायोगानं तू पुस्तक सुद्धा उघडून बघावं अशी इच्छा आहे. जी.ए. कुलकर्णी नंतर वाचलंस का पुन्हा काही? पण हे वाचशील तू. नाही पण मी ते सगळे वाचायचे म्हणून मी पण म्हटलं चला सुरुवात बघूया तरी पण काय आहे काय नाही म्हणून. पण ज्याचा त्याचा अभ्यास असतो, तुझा अभ्यास मला वाटतं सिनेमांमधून होत गेलेला आहे, कारण तू इतकं झरझर सगळी सिनेमांची नावं घेतोयस. काय केलंस माहितीये का, तू कधी माशी न खाल्लेल्या माणसाला बांगडा दिल्यानंतर जे होईल ते अरे यार वा 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 क्या बात आहे. यांच्या सिनेमे तर बघितलेत आपण सगळे. तेच म्हणूनच म्हटलं तू वाचशील. तुला कसं कळलं? जेव्हा तू सिनेमांची नावं घेतलीस सगळे सिनेमा सगळे हो. अंकुर, निशांत, भूमिका, करेक्ट, मंडी, मंथन. वा वा वा. मी असं एक डिरेक्टर ठरवतो, मग त्यांचे सिनेमे राज कपूर सर, त्याच्यानंतर जब्बार पटेल सर, अशा सगळ्यांचे एक सिनेमे ठरवतो आणि मग ते मी बघत बसतो त्यांचे किती सिनेमे आहेत, कसे काय आहेत माझ्या अभ्यासासाठी. आता तसं मी काम करेल की नाही मला माहीत नाही, पण मला बघितलं की समाधान मिळतं की किती भारी काम आपल्याकडे होऊन गेलेलं आहे. आणि तसं कुणीतरी ॲटलिस्ट प्रयत्न करायला पाहिजे. आता आमचा मित्रसारखं परिवार आहे, त्यातही आम्ही असंच डिस्कशन करतो. मी प्रॉपर एकदा IMDbमध्ये लिस्ट काढलेली 50-100 सिनेमांची. म्हटलं ते एक बघा, त्यात मी सगळे सिनेमा बघितलेले होते.